ग्रंथाली प्रतिभांगण आणि उद्योग विश्व आयोजित कॉर्पोरेट गप्पा या कार्यक्रमात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज कॉर्पोरेट गप्पामध्ये आपल्यासोबत आहेत सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये 2002 साली तिथल्या नाटकवेड्या मंडळींनी जी संस्था स्थापन केली होती, कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन, की ज्याला कला असं म्हटलं जातं. त्या कला या संस्थेचे जे संस्थापक आहेत त्यापैकी एक असणारे आणि आजपर्यंत त्याचे अध्यक्ष असलेले मुकुंद मराठे. मुकुंद मराठे हे नाव आणि कला ही संस्था ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नव्हेत. म्हणजे कलाचा परिचय म्हणजेच मुकुंद मराठेंचा परिचय आणि मुकुंद मराठेंचा परिचय म्हणजेच कलाचा, असं हे अद्वैत आहे. कलातर्फे दरवर्षी 2 नाटकं ही घेतली जातात, त्या ठिकाणी सादर केली जातात. समीप रंगमंच उपक्रमात 4 एकांकिका सादर केल्या जातात. सँडबॉक्स उपक्रमात दर महिन्याला एक नाट्यवाचनाचा कार्यक्रम होतो आणि कला ऑडिओस्कोप उपक्रमात उत्तमोत्तम साहित्याचं रेकॉर्डिंग असे अनेक कार्यक्रम होत असतात. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमातून जो निधी निर्माण होतो तो निधी भारतातील चांगल्या कलाकृती कायम स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी उपयोगात आणला जातो. हे खूप अनन्यसाधारण असं कलाचं वैशिष्ट्य आहे. या जतनीकरणामध्ये सूर्य पाहिलेला माणूस, आनंद ओरी ही नाटकं, तसंच विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार आणि भालचंद्र नेमाडे यांच्यावरील डॉक्युमेंटरीज याची निर्मिती आतापर्यंत केली गेली आहे. अमेरिकेतील समविचारी मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी एकांकिका स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. कलाचं ध्येय काय असेल तर कलेमधून कलेसाठी कलारत राहायचं हे कलाचं ध्येय आहे. आणि आज कलाचे संस्थापक आणि अध्यक्ष मुकुंद मराठे आपल्याच या कॉर्पोरेट गप्पामध्ये उपस्थित आहेत. मी सन्माननीय शशिकांत शानबाग यांना विनंती करते की आपण मराठे सरांचं इथे स्वागत करावं. आज मुकुंद मराठे यांच्याशी संवाद साधणार आहेत अभिनेते, व्याख्याते, नाट्य दिग्दर्शक सतीश जोशी. 2018 साली नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2 उपक्रम हाती घेतले. त्यातला पहिला उपक्रम म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्याचा. त्यांनी आत्तापर्यंत चित्रपट संगीतावर आधारित विविध विषयांवर अनेक संस्थांमधून कार्यक्रम केलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी झूमवरून केलेले मदन मोहन, बिनाका गीतमाला, शंकर जयकिशन, SD बर्मन, RD बर्मन, गदिमा, बाबूजी, पु ल, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा विविध विषयांवर तब्बल 40 रविवार कार्यक्रम सादर केले आणि ते लोकप्रिय झाले. त्यांनी राबवलेला दुसरा उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या श्री रणजित देसाई यांनी लिहिलेल्या श्रीमान योगी या कादंबरीत वर्णन केलेल्या महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या अभिवाचनाचा कार्यक्रमही ते सातत्याने घेत असतात. आणि त्याच्याशीच आधारित असणारं एक महत्त्वाचं व्याख्यान म्हणजे शिवाजी महाराज आधुनिक व्यवस्थापन गुरु या विषयावर ते विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. मी इथे सतीश जोशी यांचं स्वागत करण्याची विनंती लेखक आणि आमच्या ग्रंथाली परिवारातील एक सदस्य असलेले प्रल्हाद जाधव यांना विनंती करते की आपण सतीश जोशी यांचं इथे स्वागत करावं. आणि कॉर्पोरेट गप्पामधील पुढील कार्यक्रमाची सूत्र मी इथे सतीश जोशी यांच्याकडे देत आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण सगळेच नाटकाचे वेडे असतो आणि या वेडाची सुरुवात होते शाळा कॉलेजेसमधून. मग कुठल्या तरी स्पर्धांच्यामध्ये आपण नाटकांच्या एकांकिकांमध्ये भाग घेत असतो आणि हे सगळं करत असताना कुठेतरी त्याची एक आवड निर्माण होते. मग अभिनय, दिग्दर्शन किंवा त्या संदर्भात असलेल्या ज्या तांत्रिक बाजू त्याची सगळ्याची आवड निर्माण होते. पुढे आपण इथे काही मंडळी त्याचं प्रोफेशन म्हणून स्वीकार करतात.
तर काही मंडळी हौस म्हणून नाटकात कामं करत असतात, दुसऱ्यांनी केलेली नाटकं बघतात, त्याचा आनंद घेतात. काही लोक परदेशात जातात अभ्यास किंवा नोकरी व्यवसायासाठी. मग तिथेही ही सगळी मुलं ही समान आवड असणारी मंडळी शोधतात. सुरुवातीच्या काळामध्ये नाटकं, एकांकिका याचं सगळ्याचं व्यवस्थित सादरीकरण होतं, पण जसजसा संसार वाढायला लागतो, नोकरीमधले व्याप वाढायला लागतात, तशा प्रायोरिटीज बदलत जातात आणि मग नाटकाचं वेळ थोडं मागे पडतं. मग गावामध्ये आलेल्या किंवा बाजूच्या शहरामध्ये आलेल्या एखाद्या नाटकाचा आस्वाद ती मंडळी घेतात आणि ते वेळ तेवढ्यापुरतंच मर्यादित राहतं. पण काही मंडळी हे वेळ एखादा ध्यास किंवा एखादं व्रत असल्यासारखं जोपासतात. आणि असं जोपासणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री मुकुंद मराठे. गेली 35 वर्ष आता त्यांची ओळख करून देताना त्यांनी जे उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल आपल्याला सगळं सांगण्यात आलेलं आहे. मी वेगळं काही सांगणार नाही, कारण ते त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे. एखादी गोष्ट 35 वर्ष चालू ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड, मी म्हटलं तसं, ध्यास किंवा ते एक व्रत म्हणून सांभाळायला लागतं. आणि म्हणून मुकुंद मराठे यांचं मनापासून कौतुक करावं असं मला वाटतं. मी जास्ती वेळ न घेता त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मुकुंदा, मी त्यांना ए म्हणणार आहे कारण आम्ही दोघेही एका सोसायटीमध्ये वाढलो. जरी हा माझ्याहून 5-6 वर्ष मोठा असला तरी मी ए म्हणणार आहे. मुकुंदा, मला एक सांग की आपल्याला नाटक आवडत आहे हे तुला कधी जाणवायला लागलं किंवा तो छंद तुला कधी लागला नाटकाचा? सर्वप्रथम मी उत्तर देण्यापूर्वी ग्रंथाली आणि ग्रंथालीचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ही संधी इथे उपलब्ध करून दिली की मला कलाबद्दल सांगता येईल अशी एक गोष्ट घडवून आणली. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं कार्यक्रमाचं स्वरूप अनौपचारिक ठेवणार आहे, कारण माझ्या शाळेपासून बरोबर असलेले आणि कॉलेजमध्ये बरोबर असलेले मित्र आणि माझे नातेवाईक इथे आहेत, त्यामुळे ते मला फारसं औपचारिक बोलून देणार नाहीत याची मला खात्री आहे. तर त्याच्या गप्पा गोष्टींचं स्वरूप ठेवूया. तुम्हालाही मध्ये काही वाटलं की एखादा प्रश्न विचारावा तर जरूर तुम्ही विचारू शकता. तर हे नाटकाचा काय ध्यास, वेळ हे कधी सुरू झालं तर शाळेत असल्यामुळे लोकमान्य विद्यामंदिर शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथे एक कुमार कला केंद्र नावाची संस्था होती. अरविंद वैद्य आणि प्रफुल्ल निमकर त्याचे कार्यकर्ते होते. तर त्यांनी ठरवलं होतं की शाळातून जाऊन मुलांना नाटकाची आवड निर्माण करायची, नाटकाचे कार्यक्रम घडवून आणायचे, स्पर्धा घडवून आणायच्या. तर त्या शाळेत लोकमान्य विद्यामंदिरमध्ये असताना मी एक ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची एक एकांकिका होती, त्याच्यामध्ये मी भाग घेतला. मी विठ्ठलपंतांचं उंच असल्यामुळे मला ते वडिलांचं काम मिळालं होतं त्याच्यामध्ये. आणि त्या नाटकाचा स्पर्धेमधला प्रयोग साहित्य संघ मंदिरात झाला होता. आणि त्यावेळेला अशी गंमत झाली की आमचा प्रयोग चालला होता तेव्हा त्यानंतर तिथे लेकुरे उदंड झाली या नाटकाचा प्रयोग होणार होता. आणि त्यात काम करणाऱ्या म्हणजे दया डोंगऱ्यांच्याही आधी कल्पना देशपांडे म्हणून त्याच्यात काम करायच्या, त्या तिथे त्या मेकअप रूममध्ये आल्या होत्या त्या पुढच्या प्रयोगाची तयारी करण्यासाठी. तर त्यांना वेळ होता त्यामुळे त्यांनी आमचा प्रयोग बघितला आणि त्या कल्पनाताईंनी मला विशेष कौतुक केलं की अरे तू खूप चांगलं काम केलंस विठ्ठलपंतांचं. तर ते कुठेतरी डोक्यात गेलं असणार माझ्या की एवढी प्रतिथयश अभिनेत्री जर आपल्या कामाचं कौतुक करते तर हे आपल्याला काहीतरी खरंच चांगलं करत असलो पाहिजे. आणि मग तिथून लोकमान्य विद्यामंदिरमधल्या शाळेच्या नाटकातून कामं केली. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर अर्थातच माझे कॉलेजमधले मित्र सगळे बरोबरीने आम्ही कॉलेजमध्ये एकांकिका नाटकातून कामं केली. आमची लोकमान्य नगर ही सोसायटी होती, तिथे दरवर्षी गॅदरिंग व्हायचं डिसेंबरमध्ये आणि तिथे एकांकिका किंवा नाटकं करण्याची संधी मिळायची. आणि आमच्याकडे लहान लहान मुलं इतक्या तरुण वयापासनं ती तयार व्हायची, ती तरबेजच व्हायची नाटकात काम करण्यासाठी. ती एक मजा असायची डिसेंबर महिन्यामध्ये.
तर ते सगळं केलं. तर मला वाटते तिथे कुठेतरी असा आहे, एकदा तोंडाला लागलेला रंग तो पुसला जात नाही असं म्हणतात, तसं झालं. आणि ते परत परत ती त्या रंगाची नशा परत परत अनुभवावी असं म्हणून त्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. तू सोसायटीतल्या नाटकांचा विषय काढलायस म्हणून एक छोटंसं तुला एक प्रश्न विचारतो की एक तू अशी पाखरे येते नाटक बसवलं होतंस, त्याच्यामध्ये खरं तर मला काहीही रोल नव्हता, म्हणजे घेतलंच नव्हतं त्यांनी, पण केवळ ह्याच्याबरोबर काहीतरी करावं ह्या हेतूने मी बॅकस्टेजचं काम करायला लागलो आणि प्रचंड शिकलो, फ्रँकली स्पीकिंग. त्याच्यामध्ये काही असे कटआउट्स आणायचे होते, ढकलायचे होते वगैरे वगैरे असं सगळं होतं. पण ते इतकं त्यांनी काय म्हणूया त्याची इतक्यांदा प्रॅक्टिस घेतली की आम्ही चुकायला स्कोपच ठेवला नाही त्याने. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला खूप भावलेली की त्या नाटकामध्ये रंगीत तालमेला असा एक सीन होता की 2 पात्र मागे बोलतायत. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी ब्लॅकआउट होणार होता आणि एक स्पॉट येऊन हा पुढे स्वतःचं काहीतरी स्वगत एक 5-10 मिनिटाचं बोलणार होता. रंगीत तालमेला साधारण अशा काही सुखसोयी नसतात. तर तो सीन संपला आणि ती 2 पात्र असं किंवा काय सांगतेस अशा पोझिशनमध्ये 10 मिनटं उभी होती ह्याचं पुढचं स्वगत संपेपर्यंत. हे जे डेडिकेशन आहे ना, हे त्याच्याकडनं आमच्यात आलेलं होतं. हे मी मुद्दामून इथे नमूद करतो की मगाशी मी जे म्हटलं ना की 35 वर्ष एखादं चळवळ चालवणं हे सोपं नाही, त्याच्यासाठी लागणारी डेडिकेशन जी आहे ती मला तेव्हा खूप जाणवली होती. थँक्यू मुकुंदा. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. हे सगळं झाल्यानंतर तू परदेशी जाण्याचा म्हणजे अमेरिकेला जाण्याचा एक डिसिजन घेतलास. बराच त्या मानाने उशिरा गेलास. पण मग तिथे गेलास तेव्हा कुठेतरी डोक्यात असं होतं का की हे जे इथनं सुरू केलं आहे ते पुढे कंटिन्यू करावं तिकडे म्हणून, म्हणजे नाटकाच्या संदर्भात? मला प्रचंड भीती होती की जेव्हा मी अमेरिकेला गेलो, मी इथे 11 वर्ष नोकरी करून माझं लग्न झालं होतं, आमची मुलगी 4 वर्षाची होती. तेवढ्या उशिरा वयामध्ये मी पुन्हा अमेरिकेला जाऊन पुन्हा स्कूलला गेलो मिसिसिपी स्टेटमध्ये MBA करण्यासाठी. आणि तो सगळा जो काळ होता 1 वर्ष आणि 1 सेमेस्टर असा की त्यानंतर कॅलिफोर्नियाला गेलो नोकरीसाठी म्हणून, म्हणजे नोकरी शोधण्यासाठी. तर सगळी प्रचंड भीती होती की अरे आपल्याला हे जे एवढं आवडत होतं, इतकी वर्ष आपण हे करत होतो, हे सगळं थांबणार बहुतेक. कारण तो इथे जो प्रेक्षक वर्ग होता, सोसायटीमध्ये गॅदरिंगला नाटक करायचं किंवा कॉलेज तर सुटलं होतं तेव्हा, त्यामुळे कॉलेजमध्ये नाटकं करायची ही संधी आता आपल्याला मिळणार नाही असं कुठेतरी वाटलं होतं. पण सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये माझ्या नशिबाने इतकी मराठी मंडळी होती आणि इतकी नाटक वेडी मराठी मंडळी होती की तिथे गेल्या पहिल्याच वर्षी मी घेतलं शिंगावर नावाच्या नाटकामध्ये काम केलं. आणखीन तेव्हा अशी हलकी फुलकी नाटकं करायचं असं असायचं. तिथे अरुण लोंढे म्हणून गृहस्थ आहेत, ते सगळी नाटकं बसवायचे त्यावेळेला आणि ते शिकागोवरनं आलेले होते. तर घेतलं शिंगावर, त्यानंतर सूर्याची पिल्ले 2 नाटकातून मी कामं केली. आणि अरुणनी त्यावेळेला माझं बघितलं होतं की ह्याला कुठेतरी इंटरेस्ट आहे किंवा ह्याला कळतं आहे की इतर सहकलाकार पण विचारायचे त्यांना काही सजेशन देण्याचं. तर त्यांनी सूर्याची पिल्लेच्या कर्टन कॉलच्या वेळेला स्टेजवरनंच जाहीर करून टाकलं की पुढचं नाटक मुकुंद बसवेल म्हणून. तर मलाही तो धक्का होता. आणि मग अशी संधी त्यांनीच उपलब्ध करून दिल्यानंतर मग त्याच्यापुढे मी नाटकं बसवायला, मी अशी पाखरे ती पुन्हा बसवलं. आधी मी माझ्या मेव्हणीबरोबर डॉक्टर निलिमा आपटे याच्याबरोबर काम केलं होतं. त्यानंतर माझ्या बायकोबरोबर तोच तिने रोल केला आणि ते अशी पाखरे ती नाटक केलं. अग्निपंख नाटक केलं. अशी बरीच महाराष्ट्र मंडळासाठी नाटकं तिथे केली. आणखीन ती जी भीती होती ती दूर झाली की अरे इथे देखील एक प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना नाटकाची आवड आहे, ज्यांना चांगलं काहीतरी बघायची इच्छा आहे. त्यामुळे मग तसं ती संधी मिळाली, तसा मी अगदी पुरेपूर लाभ घेतला असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं आजच्यासारखं त्या काळी कम्युनिकेशन एवढं डेव्हलप झालं नव्हतं. तर अशा वेळी वेगवेगळी स्क्रिप्ट्स मिळवणं किंवा असं म्हणेन की एखादं नाटक बसवण्यासाठी ज्या काही इतर गोष्टी लागतात, म्हणजे अभिनेते लागतात, दिग्दर्शक लागतात किंवा
त्याच्याबरोबर जे सेट्स आणि इतर गोष्टी बनवणारी जी मंडळी असतात ती लागतात. तर ह्या सगळ्या मंडळींचं एक मोठ कशी काय बांधलीस त्या काळी तू? कारण ते खूप कठीण काम होतं असं मला वाटतंय. हां, म्हणजे कम्युनिकेशन तर डेफिनेटली नव्हतं. म्हणजे ईमेल नव्हती, सगळं फोनवरनं चालायचं काम. आणि स्क्रिप्टच्या बाबतीत एक फायदा असा झाला की सगळ्या लोकांच्याकडे त्यावेळेला पुस्तकं वाचायला लोकांना वेळ असायचा. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी नाटकाची पुस्तकं असायची. त्यामुळे तिथेही आधी काम करणारी लोक त्यांच्याकडे नाटकाची स्क्रिप्ट्स असायची. त्यामुळे स्क्रिप्ट्स मिळण्याचा प्रश्न नव्हता. दुसरं असं झालं होतं की आम्ही एक मेंटली फ्रीज झालो होतो की आम्ही ज्या वेळेला भारत सोडला त्यावेळेला जी नाटकं होती, जे उत्तम दर्जेदार साहित्य होतं त्याच्यातच कुठेतरी आम्ही अडकून पडलेलो होतो. त्यामुळे ती नाटकं जी आपल्याला आवडली आहेत, जी भावली आहेत, ती परत आपण करूया. किंवा आधी केलेली नाटकं, जसं मी अशी पाखरे ती परत केलं, तर तसं करावं अशी एक इच्छा होती. आणि त्याला प्रेक्षक वर्गही होता. त्यामुळे मग ते होतं. मुख्य गोष्ट होती की कलाकार. पण तुम्हाला सांगतो की सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये जी टॅलेंट अवेलेबल आहे अजूनही आहे. नवीन नवीन मुलं येत आहेत. ती पुण्याहून पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया स्पर्धा करून आलेली मुलं आहेत. त्यामुळे ती इतक्या संख्येने तिथे येत आहेत की कलाकारांची उणीव कधीच भासली नाही. म्हणजे सुरुवातीला पकडून पकडून आणायला लागायचे की अरे नाही तू कर रे, तू चांगलं करशील काम. असं आता आम्हाला ऑडिशन्स घ्याव्या लागतात आणि लोकांना रिजेक्ट करावं लागतं. ते रिजेक्ट केल्याचं त्यांना वाईट वाटतं किंवा राग येतो. तर अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्यावेळेला आम्ही करायचो जी नाटकं विकेंडलाच प्रॅक्टिस असायची. कारण विकडेला कोणालाच वेळ नसायचा. त्यामुळे विकेंडला कोणाच्या तरी घरी, बरं प्रॅक्टिससाठी काही जागा आहे, रिहर्सल स्पेस वगैरे असं नव्हतं, तर कोणाच्या तरी घरी रिहर्सल्स व्हायच्या. आणि त्यातल्या त्यात मग ज्या बायकांना चांगलं चांगलं काहीतरी करता येतं त्यांच्याकडे त्या रिहर्सल्स व्हायच्या. म्हणजे मग मधल्या वेळातल्या खाण्याची सोय होऊन जायची. तर अशा रीतीने ते एक कुटुंब झाल्यासारखं झालं. आणि मग ते पुढे पुढे चालत राहिलं. तुमच्या घरी व्हायच्या का रिहर्सल्स? आमच्याकडेही झाल्या, पण त्याच्याही पेक्षा दिग्गज मंडळी होती जे बदामाच्या वड्या वगैरे करू शकायचे. त्यामुळे मग त्यांच्याकडे व्हायच्या. मला वाटतं पुढचा माझा प्रश्न असा असेल की दिग्दर्शन आणि अभिनय हे दोन्ही तू त्यावेळी करत होतास पहिली 10-12 वर्ष. तर त्या काळातली जी काही नाटकं बसवली होतीस त्यातला काही एखादा प्रसंग असा काही आठवतो का स्पेसिफिक, जो आजही लक्षात राहिला आहे? असं स्पेसिफिक प्रसंग नाही मला आठवत आहे. पण सुरुवातीच्या काळात आम्ही अग्निपंख नाटक बसवलं होतं. त्याच्यात माझ्या बायकोनी, रेखानी त्या बाईसाहेबांचा रोल केला होता. मी त्यांच्या यजमानांचा रोल केला होता त्याच्यामध्ये. तर त्या नाटकाच्या प्रयोगानंतर कितीतरी लोक जे भेटायला आले ते आजपर्यंत ते रेखाला बाईसाहेब याच नावाने हाक मारतात की तिच्या रोलची एवढी प्रशंसा झाली त्या काळामध्ये. पण तू म्हणलास की दिग्दर्शन आणि काम करणं एकाच वेळेला, तर ते आता मी बऱ्याच ह्याच्या वेळेला मी दिग्दर्शन करणं मला प्रेफरन्स माझा आहे. कारण की मला ती सगळी प्रोसेस महत्त्वाची वाटते. की एका पहिल्या रीडिंग जेव्हा नाटकाचं होतं तेव्हा असं वाटतं की अरे कशाला करतोय आपण हे, लोकांना काहीच कळलेलं नाही आहे नाटक आणि हे कसं काय उभं राहणार 2 महिन्यांनी स्टेजवरती. पण ती मला प्रयोगाचं एवढं महत्त्व वाटत नाही जेवढं मला त्या प्रोसेसचं वाटतं. की ती प्रोसेस खूप आनंद देणारी असते. की काहीही नसताना नाटकाचं वाचन तो ॲक्च्युअली प्रयोग इथपर्यंतचा प्रवास असतो तो खूप तुम्हाला समाधान देणारा असतो. त्यामुळे मी दिग्दर्शन आणि काम याच्यामध्ये विचारलं तर माझा दिग्दर्शनावरती जास्त प्रेफरन्स राहील. की पण मग दिग्दर्शन करण्यासाठी तुझी स्वतःची पण बरीच तयारी करायला लागत असेल. म्हणजे ती प्रोसेस सुरू होण्याच्या आधीपासूनच खूप तुला तयारी करायला लागत असेल आणि मग ती प्रोसेस बाकीच्यांच्या बरोबर सुरू होईल. पण मग त्याच्यासाठी तू काय वेगळा अभ्यास करतोस किंवा तुझी पद्धत काय आहे की नाटक निवडण्यापासून ते रिहर्सल सुरू करण्यापर्यंतची प्रोसेस आणि नंतरचं? हां, म्हणजे नाटक निवडल्यानंतर माझं काम आधी खूप झालेलं असतं. म्हणजे मी
कधीही रिहर्सलला सुरुवात करत नाही जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये त्या सगळ्या सीन्सचं ब्लॉकिंग झालेलं नाही आहे. म्हणजे मी इथे असताना एकाड एक पान कोरं असं पुस्तक मी पुन्हा बाइंड करून घ्यायचं. आपल्या सोसायटीमध्ये पटवर्धन होते, त्यांचा स्वतःचा प्रेस होता, त्यामुळे मग त्यांच्याकडे ते पुस्तक द्यायचं आणि एकाड एक पान घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती कम्प्लिटली स्केचेस असायची की कोण कुठून कुठे जाणार आहे, काय फर्निचर असणार आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट काय आहे, कोण कुठून काय बोलणार आहे, कशा रीतीने कुठे पाहणार आहे, कुठून लाईट येणार आहे, हे सगळं माझ्या त्या पुस्तकावरती मार्क्ड असतं. आणि मग जेव्हा नाटक उभं राहतं तेव्हा मग मला ते त्या लोकांच्याकडनं करून घेणं अशी जबाबदारी राहते. म्हणजे मी कधी काही वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण सुरुवात करतात आणि त्या इम्प्रोव्हायझेशन्समधनं जसा सीन बसेल तसं करतात. मला त्याच्यापेक्षा पूर्ण तयारीनिशी रिहर्सलला गेल्याचं मला आवडतं. दुसरी गोष्ट माझ्या बायकोला आवडत नाही की मला पाठांतर सगळ्यांनी चोख असावं अशी माझा इन्सिस्टन्स असतो की तिथे नाटकाची रिहर्सल हे पाठांतर करण्यासाठी नाही आहे. पाठांतर तुम्ही घरी करा आणि माझा वेळ फुकट घालवू नका. तिथे आल्यानंतर तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे मी ते फक्त बसवण्याचं काम करीन माझ्या डोक्यात जसं आहे ते, आणि मग त्या करताना जे काही बदल करावे लागतील ते करू शकतो. तर माझी प्रोसेस परहॅप्स जुनाट दिग्दर्शकांची प्रोसेस आहे की माझी सगळी तयारी झाली आहे, मला पाठांतर अपेक्षित आहे, माझ्या डोक्यामध्ये आहे तसंच मला बसवून घ्यायचं आहे. असं नव्या दिग्दर्शकांची नवीन पद्धत असते जी कम्प्लिटली इम्प्रोव्हायझेशन म्हणणं. आणि मग साधारण आशय आला वाक्याचा तरी हरकत नाही, तुम्ही ते वाक्य तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसं तुम्ही म्हणा, हे मला अजिबात मान्य नाही आहे. की त्या लेखकांनी किती कष्ट घेऊन आणि वेळ घेऊन आणि पुन्हा पुन्हा ते एडिट करून त्याचे चपखल बसणारे शब्द निवडलेले आहेत, तर ते बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी बरं. पण मग जेव्हा तू म्हणतोस की पाठांतर करूनच रिहर्सलला यायला पाहिजे, मग रीडिंग्स नाटकांचं रीडिंग म्हणजे सगळे पात्र जमलेत आणि अख्खं नाटकाची रीडिंग होत आहे असं नाही होतं. म्हणजे पहिले 2 आठवडे म्हणजे त्यांना त्या प्रोसेसमधले पहिले 2 आठवडे टेबल रीडिंग करतो. आणखीन त्यावेळेला लोकांना आपल्या रोलबद्दल काही माहिती नाही आहे किंवा काही प्रश्न असले तर मग त्यांची उत्तरं देतो, कारण माझं ते काम डोक्यामध्ये ऑलरेडी झालेलं असतं. आणि पण एकदा म्हणजे मग त्यांना तेवढा वेळ दिलेला असतो की 2 आठवडे आपण रीडिंग करणार आहोत, त्याच्यानंतर आपण उभे राहणार आहोत, तर तोपर्यंत तुम्ही पाठ करून यायचं. ओके. पण मग काही अभिनेते किंवा अभिनेत्री तुला मनातल्या मनात तुझ्याबद्दल रागावतात की नाही, किंवा काय पाठ करायला लावतो वगैरे? म्हणजे माझी बायकोच पाठ करण्याच्या ह्याच्यातला विरोध आहे तिचा, त्यामुळे ती तर नेहमीच म्हणते की मला हे अजिबात मान्य नाही. आणि तिने इतर दिग्दर्शक आमच्या कलामधले आहेत त्यांच्याबरोबर काम केले जे खूप फ्रीडम देतात आपल्या कलाकारांना, तर तसा मी देत नसल्यामुळे माझ्या समोर तरी नाही, माझ्या मागे खूप बोलत असले पाहिजे लोक की हे काय त्रास आहे हा असं म्हणून. पण त्यांना पण लक्षात येतं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का पाठांतर केलं ना तर तुम्ही ॲक्च्युअली जास्ती फ्री होता की तुम्हाला मग आपल्या भूमिकेचा कम्प्लिटली विचार करून ती कशी खुलवता येईल ह्याला वेळ मिळतो. तुमचा सगळा प्रोसेसमधला वेळ जर पाठ करण्यातच गेला तर तुम्ही कधीच त्या भूमिकेत पुढे जाऊन काहीतरी दाखवू शकणार नाही. म्हणून मग पाठ करून या. म्हणजे लोकांना ते जाचक वाटतं की काय पाठ करायला सांगतोय आणि जरा एक शब्द इकडचा तिकडे झाला तरी मी थांबतो, कारण माझं नाटक सुरू होतं आणि एक महिनाभर झाल्यानंतर माझं सगळं नाटक पाठ झालेलं असतं, त्यामुळे मला माहिती असतं की काय चुकलं आहे. तर ते सांगितलं तर त्यांना ते खूपच जाचक वाटतं. पण मी त्यांना म्हणतो की उलट आहे की तुम्हाला पाठांतराचं बर्डन घ्यायच्याऐवजी, दडपण येण्याऐवजी तुम्हाला पाठांतर हे फ्री करणारं एक माध्यम आहे, त्यामुळे तुम्ही ते करा, अगदीच सोपं आहे तुम्हाला. बरोबर आहे. आणि त्या पाठ असलं ना एकदा की तू काय सांगतोयस, तुला काय अपेक्षित आहे, या सगळ्याकडे लक्ष द्यायला मिळतं. नाही तर अख्खं लक्ष ते आता माझं पुढचं वाक्य काय, पुढचा शब्द काय ह्याच्याकडे जातं. आणि मी काय सांगतो ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आणता आहात त्या रोलमध्ये, की तुम्ही काय विचार केला आहे, तुम्ही त्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी काय केली आहे, की ह्याचं काय कुठल्या वातावरणातनं आलेलं आहे, यांचे आईवडील कोण होते, भाऊ बहीण कोण होते, हा तुम्हाला विचार करायला वेळ जर हवा असेल तर तुम्हाला ते पाठांतराची डोक्यात ठेवायची गरज नाही. ते येणारच आहे, ती मसल मेमरी झाली एकदा की ते कम्प्लिटली तुम्हाला फ्रीडम राहतो की मी बरोबरच म्हणणार आहे. आता मी तो मनुष्य कोण आहे, त्याच्या
परकाया प्रवेश करायचा असला तर तुम्हाला तो वेळ पाहिजे. नाही तर मग बऱ्याचदा असं होतं की नाटक उभं राहतं आणि तरी देखील लोक चाच पडतच असतं. तसं त्याला मग ते कधीच ते एक उंची गाठू शकणार नाही नाटक असं वाटतं. बरोबर. मी पुन्हा थोडंसं पुढच्या सुरुवातीच्या ह्याच्याकडे जातो तुझ्या. त्या पहिल्या काळामध्ये असं कधी वाटलं का रे की बास झालं आता मला हे बाकीचं इतकं सांभाळायचं आहे की आता हे मी कुठे सांभाळू, बास झालं तर थोडंसं आपण ह्याला थोडंसं ह्याला ठेवूया किंवा असं. माझ्या सुदैवाने माझ्या बायकोची साथ होती सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की हे सगळं थांबवावं असं म्हणून. म्हणजे हां, केलंच नसतं. नाही, मला पुढचा उपप्रश्न पुढचा हा होता. हो म्हणाला असता तर ते त्यातनं तू बाहेर कसा पडला, कारण त्यातनं बाहेर पडणं खूप कठीण असतं. खूपच कठीण. एकदा ते डोक्यात शिरलं ना की बास, की त्यातनं बाहेर पडणं कठीण असतं. म्हणून मला त्यांनी काही केलं का काही स्पेसिफिक, याच्यासाठी हा प्रश्न होता. नाही, ते करत राहणं हेच एक होतं की जर का घरामध्ये आता विकेंडला प्रॅक्टिसेस असायच्या, त्यामुळे मग घराकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. मुलं लहान होती, ती मोठी होत होती, तर ते सगळी जबाबदारी जर का माझी बायको घेणार असेल तर मला तो वेळ त्याच्यासाठी देता येणार होता. तर ते मिळालं म्हणून मी करू शकलो की पूर्णपणे घराकडे दुर्लक्ष झालं तरी पण आपण हे म्हणजे तू व्रत म्हणालास ते तसं आहे की तो व्रत जर का करायचं असेल तर मग तुम्हाला कम्प्लिटली त्याला वाहून घ्यायला लागतं. तर तशी एक सिच्युएशन माझ्या आयुष्यात होती, त्यामुळे मग मला ते करता येणं शक्य झालं. असं नाही कधी वाटलं की हे सोडून द्यावं, उलट अजून काय करता येईल असंच वाटत राहिलं. बरोबर आहे. ही जी तुझी सुरुवातीची जी चळवळ म्हण किंवा जे हे होतं, तर ती एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याची गरज एका पर्टिक्युलर पॉईंटला तुला वाटली असे, म्हणून ते कला किंवा याचं जे सुरुवात झाली ती. तर त्याच्या मागे काय भूमिका किंवा तसं का वाटलं तुला, किंवा त्याची हे काय होतं, प्रोसेस काय? सो 2 गमतीदार गोष्टी झाल्या त्यावेळेला. एक 1999 साली, म्हणजे आजपासून 25 वर्ष पूर्वी आमच्या गावामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये मी आणि माझ्या बायकोनी एक खेळ मांडियाला नावाचा मराठी गीतकाव्याची वाटचाल ह्या थीमवरती एक आम्ही कार्यक्रम सादर केला. त्याचं शंकर वैद्यांनी आम्हाला त्याचं निवेदन लिहून दिलं होतं. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय सुंदर त्यांच्या हस्ताक्षरात निवेदन होतं आणि इतकं सुंदर हस्ताक्षर मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं पाहिलेलं नाही. तर त्या कार्यक्रमामध्ये 100 लोकांनी भाग घेतला होता. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण त्याच्यात होते. अगदी ज्ञानेश्वरांच्या ओवीपासून सुरुवात करून तिथे एक संगीतकार आमच्याकडे होते अरुण रानडे म्हणून, त्यांनी बेथोवेनच्या फर एलिस या सिम्फनीवरती बांधलेलं मराठी गाणं होतं. तर ते तिथपर्यंत आम्ही त्याचा प्रवास दाखवला होता. त्याच्यात 100 जण होते 99 साली. त्यानंतर मग 2000 साली पु ल देशपांडे वारले आणि मग त्यांना एक आदरांजली असं म्हणून एक रात्रभर चालणारा कार्यक्रम करावा असं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे इथल्या सवाई गंधर्व वगैरे अशा ज्या कॉन्सर्ट्स होतात त्याच्यासारखं. आणि माझं नशीब असं होतं की मला कोणीही वेड्यात काढलं नाही की अरे हे काय रात्रभर चालणारा कार्यक्रम, थिएटर कुठे मिळणार असं. पण म्हणून आम्ही तो ट्रिब्यूट म्हणून नॉन स्टॉप पु ल असा एक कार्यक्रम केला. तो अनफॉर्च्युनेटली थिएटरच्या रिक्वायरमेंट्स अशा असल्यामुळे आम्हाला रात्रभर करता आला नाही, पण सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत आम्ही 10 तासाचा तो कार्यक्रम 3 सेगमेंटमध्ये तो कार्यक्रम केला की ती खऱ्या अर्थाने आदरांजली. की त्यांच्या नाटकातले प्रवेश होते, वाऱ्यावरची वरात आम्ही पहिला भाग त्यातला बसवला, त्यांचे भाषणांचा कार्यक्रम होता, त्यांचं एकपात्रीमधलं आम्ही घेतलं होतं, बटाट्याची चाळमधली काही सेगमेंट होती, त्यांची गाणी होती, त्यांच्या चित्रपटातले अंश आम्ही पडद्यावरती दाखवले. असा तो 10 तासाचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये सुमारे 60 लोकांनी भाग घेतला. आणि मग असं झालं की त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही वारंवार भेटत होतो, वारंवार चर्चा होती ती, दर विकेंडला भेटायचो. आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळे विखुरले जायचे. मग पुन्हा 6-6 महिने काहीच कोणाचं कॉन्टॅक्ट नाही, काही नाही असं व्हायचं. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्याला सातत्याने काहीतरी करता यावं, याच्यासाठी वारंवार एकत्र यायला पाहिजे, काहीतरी निमित्ताने आपण एकत्र यायला पाहिजे. इतकी समविचारी मंडळी आहे, इतकी डेडिकेटेड मुलं आहेत, तर सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी काहीतरी एक योजना असली पाहिजे, ज्यामुळे आपण हे आपल्याला जे आवडतं ते कायम वारंवार आपण करत राहू.
त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने आमचा वन ऑफ द फाउंडर मेंबर्स अभय पाटील तो कायम वास्तव्यासाठी भारतामध्ये आला आणि त्यांनी सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक बघितलं. त्याच्यामध्ये म्हणजे ते सॉक्रेटिसच्या लास्ट ट्रायलवरती नाटक आहे. त्याच्यात डॉक्टर लागूंचं एक 20 ते 30 मिनिटाचा मोनोलॉग होता की तो सॉक्रेटिस आपलं निवेदन करतो त्या ग्रीक कोर्टासमोर आणि त्यांनी ते बघितलं आणि तो कम्प्लिटली भारावून गेला. तो म्हणाला की हे काहीतरी पुढल्या पिढीसाठी हे जतन करून ठेवायला पाहिजे. तेव्हा आपल्याकडे जतनीकरणाची किंवा नाटकाचा व्हिडिओ बनवण्याची एवढी कल्पना होती. आपण कितीतरी मोठे मोठे नट यांच्याविषयी ऐकलेलं आहे. सतीश दुभाषी आहेत, भक्ती बर्वे आहेत, पण आज बघायला गेलं त्यांचं की अरे काय नाटकात काम करायचं, तर आज बघायला आपल्याकडे काही नाही. तर त्यांनी पुढे जाऊन त्या सूर्य पाहिलेला माणूसचं जतनीकरण केलं. मकरंद देशपांडे आणि अतुल पेठे दोघांच्या मदतीने त्याचं. आणि जतनीकरण म्हणजे नाटकाचा व्हिडिओ नाही की नाटक चाललंय तर पाठीमागे कॅमेरा ठेवून एका कॅमेऱ्याने कॅप्चर करणं, हे जतनीकरण नाही. जतनीकरण म्हणजे त्याला वेगळं व्हिडिओ स्क्रिप्ट बनवणं, त्याचं वेगळं लाइटिंग करणं, त्याचा 3 कॅमेरा सेटअप करणं आणि बेटा कॅमसारख्या हाय डेफिनेशन मीडियमवरती ते कॅप्चर करणं, असा त्यांनी तो प्रयोग केला. आणि तो बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की अरे आपण जे काही वर्षभर कार्यक्रम करतो त्याच्यातनं एवढा निधी तर आपण नक्कीच निर्माण करू शकतो की आपण एक आर्कायव्हल अशा स्वरूपाचं करू शकतो. तर तो कुठेतरी अभयनी केलेल्या ह्या जतनीकरणाचा एक आणि आम्ही केलेले 2 कार्यक्रम हे एकाच वेळेला साधारणपणे घडले. आणि मग अशी कल्पना आली की नाही, ह्याला आपल्याला काहीतरी मूर्त स्वरूप द्यायला पाहिजे. कारण महाराष्ट्र मंडळासाठी नाटकं जेव्हा करत होतो, बसवत होतो तेव्हा त्यातनं निर्माण होणारा निधी हा महाराष्ट्र मंडळाला जायचा. त्याचा विनियोग कसा करायचा याच्यावरती आमचं काही म्हणणं नसायचं किंवा तो विचारही आला नाही डोक्यामध्ये. आम्ही नाटक करण्यात मग्न होतो. पण असं काहीतरी करता येणार आहे ही कल्पना अभयनी आमच्यासमोर आणल्यावरती मग अचानक त्याला चालना मिळाली की अरे आपण हे करू शकतो. मग ह्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्याला एक ऑर्गनायझेशन करायला पाहिजे. तर आता नेहमी विनोदानी म्हटलं जातं की 2 मराठी माणसं एका गावात आली की 3 मंडळ फॉर्म होतात असं. तर त्यावेळेला सुद्धा असं झालं की कशासाठी तुम्हाला पाहिजे वेगळं. तर मग ते एक्सप्लेन केल्यानंतर लोकांना पटलं की का हे वेगळं पाहिजे, की त्या निर्माण होणाऱ्या निधीचा विनियोग करायची आपल्याला खात्री पाहिजे की आपण हे करणार आहोत असं. म्हणून त्या दृष्टीने मग नॅचरली कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन आणि मी त्याला CAL-AA असं त्याचं नाव ठेवलं. म्हणजे ते कला असं पण आपल्याला म्हणता येईल. असं दोन्हीचा हे करून त्या उपक्रमाची सुरुवात झाली. अरे वा. हा जो उपक्रम आहे आता हा पुन्हा एकदा गेली 25 वर्ष तू म्हणालास तो चालू आहे. त्याच्यात काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या असतील. म्हणजे तुम्ही जे ध्येय असेल पण ते करण्याच्या किंवा त्याच्यात काही अनेक गोष्टी ॲड झाल्या असतील. तर त्या उपक्रमांबद्दल किंवा नवीन ॲड झालेल्या गोष्टींबद्दल आणि त्याच्या कारणांसकट असं काही सांगू शकशील का? हां, नक्कीच. कारण सुरुवातीला आम्ही जी नाटकं केली ती सगळी आम्ही जसं म्हटलं तसं आम्ही ज्या काळात अडकलो होतो त्याच काळातली. म्हणजे आम्ही पहिलं नाटक कलाचं शांतता कोर्ट चालू आहे केलं, त्याच्यानंतर वाडाची रेबंदी बसवलं, त्याच्यानंतर कमला नाटक मी दोन्ही मराठी आणि हिंदीमध्ये एकाच दिवशी तोच संच, पहिला प्रयोग मराठीमध्ये आणि नंतरचा प्रयोग हिंदीमध्ये, म्हणजे त्यांना डबल रिहर्सल करायला लागली. तो केला. त्याच्यानंतर सावर रे नाटक केलं, त्याच्यानंतर आधे अधुरे नाटक केलं. तर ते सगळं झाल्यानंतर काय झालं, आमच्याकडचे सगळीकडे अशी माणसं असतात ना की काय बाबा तुम्ही डोक्याला त्रास देता, तुमचं नाटक झाल्यानंतर आम्ही डिनरला गेलो आणि तुमच्या नाटकावरती 2 तास आम्ही बोलत राहिलो. मी चाहूल नाटक केलं होतं, त्याच्या प्रतिक्रिया अशी होती की काय त्रास देता तुम्ही, आठवड्यावर आम्हाला कटकट आहेच कामावरती, तर तुम्ही असं काहीतरी हलकं फुलकं करा ना. तर तेव्हा मग असा विचार आला की सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही मागणी तसा पुरवठा हे तंत्र बाजूला ठेवून लोकांच्या मागणीची कल्पनाच आपल्याला बदलता येईल का ह्याच्यावरती काम करत होतो की चांगलं काय आहे. म्हणजे मीनाताईनं आत्ता म्हटलं की मी रंगायनची एकांकिका बघायला गेलो होतो. विजयाबाई इंग्लंडवरनं परत आल्यानंतर त्यांनी जेव्हा चालू केलं होतं तर होळी, सुलतान, यातनागर ज्याच्यात मीनाताईंनी काम केलं होतं ते माझ्या अजून लक्षात आहे. तर चांगलं काय हे जर आपण लोकांना दिलं नाही तर त्यांना कळणारच नाही की काय बघायला आपल्याला आवडते. त्यांना आवडणार आहे ते खात्री होती आम्हाला.
तर म्हणून तसे कार्य करत राहिलो आम्ही. आणि मग थोडंसं आम्हाला वाटलं की ठीक आहे, आपल्या पण इतक्या स्ट्रॉंग ओपिनियनना थोडी मुरड घालायला पाहिजे. म्हणून मग आम्ही थोडीशी नाटकं वेगळी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये नवा गडी नवं राज्य किंवा इतर अशी जी लोकांना आवडतीलही आणि चांगलं काहीतरी बघायला मिळेल. आपल्याकडे कलाकार तर सुंदर आहेत, दिग्दर्शक चांगले करणारे आहेत, तर आपण असं करता येईल का की जे थोडंसं जास्वंदी नाटक मी बसवलं. म्हणजे असं नाही की कम्प्लिटली कमर्शियलच करायचं, अगदीच बाहेर पडताना थिएटरमधनं लोकांना आठवणार पण नाही की आपण काय बघितलं, अशा स्वरूपाची नाटकं नाही करायची. थोडी वेगळी पण ती लोकांनाही आवडतील अशा रीतीची नाटकं करायला आम्ही सुरुवात केली. तो मोठा बदल झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नाटक करण्याच्या प्रवासामध्ये इतके भारतातले नाटककार, दिग्दर्शक यांच्याबरोबर ओळखी झाल्या, मैत्री झाल्या की आम्हाला ज्या जुन्या स्क्रिप्ट्समध्ये अडकून पडायला लागायचं तसं न होता गिरीश जोशीला कॉन्टॅक्ट केलं की तो नवीन पाठवतोय, विवेक बेळेला कॉन्टॅक्ट केलं की तो त्याचं नवीन नाटक पाठवतोय. अशा स्वरूपाची एक कॉन्टॅक्ट झाल्याची जो फायदा होता तो आम्हाला मिळत गेला. आणि मग नाटक कुठलं करायचं हे पण आता बदलत गेलं. त्याच्यानंतर आम्ही जो समीप रंगमंच नावाचा उपक्रम सुरू केला तो इंटिमेट थिएटरचा. म्हणजे अशीच एखादी रूम असेल तर त्याच्यामध्ये थिएटर घ्यायची नाही, कारण थिएटर घ्यायला खूपच पैसे पडतात, मग तेवढी तिकीटं विकली गेली पाहिजेत, हे सगळं डोक्यात चालू होतं. त्याच्याऐवजी समीप रंगमंचमध्ये 100च लोक असतील एवढी जागा घ्यायची, प्रेक्षकांच्या मध्ये नाटक करायचं, 3 बाजूनी लोक बसतील, कधी कधी 4 बाजूनी लोक बसतील. म्हणजे प्रत्येकाला आपल्या एक पर्स्पेक्टिव्ह मधनं त्या नाटकाचा अनुभव घेतोय. आणि कल्पना करा, आपल्या 6 फुटावर जर नाटक होत असेल तर त्याचा अनुभव नक्कीच वेगळा आहे. 20 फुटावरती काहीतरी स्टेजवरती नाटक होतंय, तर ती 4th वॉल, 4थी भिंत जी आहे ती तोडायची कशी ह्याचा, आणि त्या दृष्टीने तशी स्क्रिप्ट्स आम्ही सोर्स करायला लागलो. ती मिळायला लागली इथल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्यामुळे. आणि तो उपक्रम मग जोरात आता त्याचं 6-7 वर्ष झाली त्या ह्याला. म्हणजे आम्ही 40हून जास्ती त्याच्यामध्ये एकांकिका केल्या आहेत. आणखीन तसे बदल होत गेले जसं जसं काळानुसार. आणि तरुण मुलं आली त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना आवडणारे विषय, त्यांना भावणाऱ्या गोष्टी अशा त्याच्यात यायला लागल्या. तू एका ठिकाणी काही तू आता जसं म्हणालास की इथनं जी मंडळी तिकडे जात होती त्यांच्याशी तुमचे संपर्क वाढले किंवा कम्युनिकेशनची साधनं वाढल्यामुळे संपर्क करायला सोपं झालं. तर त्यातलाच एक नाव होतं आनंद निंगळे, जो माझा मित्र आहे. तो आज सकाळी नशिबाने मला भेटला होता. तर मी त्याला विचारलं तर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगितला की जो आता तू म्हणालास की मी साधारण 2-1 वर्षांनी जेव्हा अमेरिकेला काही कामानिमित्त जातो तेव्हा साहजिकच त्यांना जाऊन भेटतो. आणि प्रत्येक वेळी वेगळे तरुण कलाकार त्यांच्याकडे काम करायला किंवा त्यांच्याकडे मदत करायला असतात. हे कसं तू जमवतोस? इन द सेन्स त्या मुलांमध्ये सुद्धा हे कसं काय येऊ शकतं? कारण कदाचित मुंबईतनं किंवा पुण्यातनं ते आलेले नसतीलही, तिथलेही त्यांचे जन्म झालेले असतील, अशी पण तरुण असतील ती. म्हणजे तिथल्या मुलांना घेऊन काहीतरी करावं अशी एक कल्पना होती, पण ते अनफॉर्च्युनेटली अजून शक्य झालेलं नाहीये. बहुतेक मुलं ही पुण्या मुंबईहून आलेली किंवा नाशिकहून किंवा अगदी छोट्या छोट्या खेडेगावातनं पण आलेली मुलं आहेत. ती ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये असं होतं की ती पुरुषोत्तम फिरोदिया करून आलेली होती, त्यामुळे मग त्यांना त्या प्रोसेसची गंमत काय असते, नाटक करण्यामध्ये काय मजा येते हे माहिती होतं. त्यांना ते पहिल्यापासून शिकवायला लागलं नाही. आणि नवीन दिग्दर्शकही तयार झाले समीप रंगमंचमुळे, म्हणून त्यांचं ज्यांच्याशी वेवलेंथ जुळते अशा स्वरूपाचे दिग्दर्शक तिथे मिळत गेले. नवीन विषय नवीन त्याच्यामध्ये हाताळले गेले, नवीन लेखक तयार झाले. तर ते करण्यामध्ये मी खूपच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहिलो की हे झालं पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. आणि मग आपल्याला साधारणतः लक्षात येतं की एखादा चांगलं काम करणारा जर असेल, आपल्या नाटकामध्ये काम करता, तो कशा सजेशन्स देतो इतरांना, म्हणजे हा दिग्दर्शन करू शकेल, अशा रीतीने त्याला प्रोत्साहन देऊन की पुढचं तू बसव असं. म्हणजे अरुणनी माझ्यासाठी जे केलं ते मी तरुण मुलांसाठी केलं आणि त्याच्यातनं मग नवीन कलाकार तयार झाले. अरे वा. आणखीन एक त्यांनी मला महत्त्वाचा मुद्दा सांगितला. तो म्हणाला की अमेरिकेमध्ये स्वतःचं सेट्सचं म्हणजे लेवल्स म्हणा
किंवा पायऱ्या अगदी छोट्या गोष्टी घेतली तर ह्या इतक्या लेवलचं स्वतःचं एक गोडाऊन असलेलं मला वाटतं तुझी एकच संस्था असावी असं त्याचं म्हणणं आहे. पण ही गरज का वाटली तुला की एक स्वतःचं छोटं का होईना पण एक सेट्स स्वतःचे असावेत असं? म्हणजे ती एक गमतीदार हे झाली की सुयोग नावाची संस्था सुधीर भटांची, ती नाट्य महोत्सव करायची. म्हणजे कधी कधी 4 नाटकं घेऊन त्याने, सुधीर भटांचं खरोखर कौतुक आहे ते आणि गोपाळ अलगेरी, त्यांनी आपल्या सगळ्या संचाला घेऊन यायचं, सगळ्या गावांमध्ये फिरवायचं. आणि सुधीर भट म्हणायचं मी कोणाच्या घरी राहणार नाही, मला तुम्ही एक मोटेलची सोय करा. त्यांच्या एका नाटकानंतर त्या सगळ्या कलाकारांना सोडायला गेलो होतो तर सुधीर भट विळी घेऊन आले होते भारतातनं आणि ते खाली बसून ते नारळ खवत होते. म्हटलं हो तुम्ही काय करताय, म्हटलं तुम्ही ह्या लोकांचे सगळ्यांचा प्रमुख आहात. तो म्हणे नाही नाही आता ते जेवायला लागणार ना, त्यामुळे म्हणाले मी प्रॉन्सची करी बनवतोय त्याच्यासाठी हा नारळ खावणं झालं. तर त्या लोकांनी एका नाट्य महोत्सवाच्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा त्यांनी राजन भिसे म्हणून एक अतिशय चांगले इथे नेपथ्यकार आहेत, त्यांनी एक मॉड्युलर सेट बनवला होता आणि त्या फ्रेम्स 8.5 फुटी उंचीच्या फ्रेम्स आहेत, पण त्या 3 भागात फोल्ड होतात, म्हणजे त्याला बिजागिरी लावून. आणि तो संपूर्ण सेट त्यांनी इथून आणला होता भारतातनं आणि तिथे वेगवेगळ्या गावामध्ये तो आम्ही शिफ्ट करायचो की आता पुढचा प्रयोग इकडे आहे, मग तिकडे जाईल, तिथून पुढे जाईल, तिथे पुढे जाईल, असं करता करता तो वॉशिंग्टन DC त्यांचा शेवटचा प्रयोग होता. तर आता असं झालं होतं की एअर इंडियाने त्यांना तो सेट नेण्यासाठी म्हणून सवलतीच्या दरामध्ये हे केलं होतं, ते काही त्यांना परत घेऊन जाण्यासाठी, आणि त्यांना इथे गरज पण नव्हती त्या सेटची. तर त्या ॲल्युमिनियमच्या फ्रेम्स ज्याच्यामध्ये लाकडाचे तुकडे आहेत आणि त्याच्यावर लावायची कापडं, असा संपूर्ण संच त्यांनी आणला होता त्याच्यासाठी. आणि त्या वॉशिंग्टन DCच्या प्रयोगानंतर त्यांना प्रॉब्लेम होता की आता हे काय करायचं. म्हणून त्यांचा फोन आला की अरे काय, म्हटलं की आम्हाला आवडेल तो सेट ठेवायला, तर तो आपण तिथून शिफ्ट करूया वॉशिंग्टन DC तर तो आम्ही तिथून शिफ्ट केला. अगदी आम्ही 2002 साली कलाची स्थापना केली आणि 2003 साली आम्हाला तो कंप्लीट सेट मिळाला. त्यामुळे आमचं अशी शांतता कोर्ट चालू आहे नाटक हे त्या सेटवरती झालं. आणि मग आमचं एक ध्येय असं असतं की भारतातनं येणाऱ्या नाटकाला कुठेही जराही आपल्या इथला प्रयोग आणि अमेरिकेतला प्रयोग ह्याच्यामध्ये फरक जाणवता कामा नये. ज्या डिमेन्शन्सनी तुम्ही सेट लावलेला आहे, ज्या कलर स्कीममध्ये तुम्ही सेट लावलेलं आहे, जे फर्निचर तुम्हाला हवं आहे ते कम्प्लिटली तुम्हाला देण्याची जबाबदारी आमची. म्हणजे भरत जाधव सही रे सहीच्या वेळेला आले होते, ते म्हणाले की असा सेट मी कुठेच पाहिला नाही कुठल्याही गावामध्ये. तर मग आम्हाला ते एक प्राईड झाल्यासारखं झालेलं आहे की तुम्हाला हवा तसं तुम्ही आम्हाला सगळं स्केच पाठवा, तुम्हाला कसं पाहिजे, इकडे जिने हवे, तिकडे रेलिंग हवंय, इकडे पाठीमागे वर जाणं, आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुमची दृष्टी पाहिजे की मी हे मिळवणार आहे असं म्हणून. कारण तिथे थिएट्रिकल गोष्टी रेंट करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्याशी रेंट करून आम्ही रायझर्स तुम्हाला हवे तसे त्या उंचीचे आणू शकतो, स्टेप्स आणू शकतो, आणि तो तुम्हाला हवा तसा सेट लावून देणं. एवढ्या खिडक्या आहेत, एवढी दारं आहेत, एवढं ते सगळं राजन भिसेच्या सेटमध्ये आहे. त्यामुळे मग ते करायची आम्हाला एक धुंदी आली असं म्हणायला हरकत नाही की नाही हे भारतातनं येणाऱ्या लोकांना त्यांना हवं तसं सगळं द्यायचं. मग ते ऐकलं कौतुक की आम्हाला पण जरा मूठभर मांस चढायचं की अरे ह्यांना कुठेही न मिळालेला सेट आपल्याकडे मिळाला. तर म्हणून मग ते घरी कित्येक वर्ष आमच्या घरी ते सामान असायचं. मग त्याच्यावरनं आमचे सुखद संवाद व्हायचे की गराजचं 3रं गराज सगळं त्या सामानाने भरलेलं आहे. आणि मग काय काय त्याच्यामध्ये होतं आहे. पाणी आलं एकदा सगळ्या याच्यामध्ये गराजमध्ये, त्याच्यामध्ये त्या सेटचं खराब झाला. तर मग ते आम्ही मग शेवटी जराशी सुबत्ता आल्यानंतर कळाला की आम्ही एक गोडाऊन घेतलं आणि तिथे सगळं सामान मूव्ह केलं. वा. एक थोडासा या संदर्भात म्हणजे मी लकीली मला आनंद भेटला, त्याचा मला खूप फायदा झाला. तू आत्ता जे म्हणालास ना की जास्तीत जास्त मदत सेट्स म्हणा किंवा इतर त्यांची सोयी बघणं प्रयोग करण्यासाठी ह्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. त्यांनी मला एक 2006 सालची एक घटना सांगितली. ते आनंद त्याच्याबरोबरची काही जी इतर मंडळी होती ते सगळे गेले होते
तर त्यांना कल्पना नव्हती, तर त्यांची गाडीमध्ये त्यांनी त्यांच्या बॅग्स आणि हे सगळं ठेवलं होतं. तर गाडीच्या काचा फोडून ते सगळं चोरून घेऊन गेले कोणीतरी. आणि त्याच दिवशी संध्याकाळी या दोघांच्या घरी यांनी जेवायला बोलावलं होतं त्यांना. ते गेले. म्हणजे आनंद म्हणाला की अचानक सगळं झाल्यानंतर मला मुकुंदानी सांगितलं, अरे कोणीतरी तुझ्यासाठी एन्व्हलप्स ठेवून गेले तर तुमच्यासाठी, आणि त्यामध्ये 1000, 500 असे डॉलर्स ठेवलेले होते. कारण ह्यांचे सगळे पैसे गेले होते, काही लोकांचे पासपोर्ट गेले होते. कोणालाही न सांगता, म्हणजे हे कोणी दिले हे जाहीर न करता अशा पद्धतीची मदत करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण तिथे गेल्यानंतर लोकांना, आणि त्या काळी तर कळतच नव्हतं पैसे कसे गोळा करायचे, कुठून आणायचे. मला वाटतं मुकुंदा हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा इन्सिडेंट होता. कारण त्यामुळे तुझ्याबद्दल किंवा तुझ्या संस्थेबद्दल इथल्या लोकांना एक आदर निर्माण झालेला आहे, आणि तो आदर निर्माण करणं खूप महत्त्वाचं असतं. मग ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात. ही देवाणघेवाण प्रोसेस आहे, आणि मला अभिनंदन करावं असं वाटतं की ह्या गोष्टीचं तुझ्या. तो गमतीदार अनुभव होता, कारण त्यांचे सगळे पैसे चोरीला गेले गाडी फोडून. आणि दुसऱ्या दिवशी त्या मंडळींना मुक्ता, आनंद इंगळे आणि विवेक बेळे त्यांना लास वेगसला जायचं होतं. तर ते जाऊ शकणार नाही, कारण पासपोर्ट नाही, तर विमानात कसं चढणार. तर लास वेगसची ट्रिप तर कॅन्सल झाली. आधी सगळं लक्ष ते पासपोर्ट नवीन कसा मिळवायचा ह्याच्याकडे गेलं. आणि मग ते जेवायला आले होते तेव्हा मग मी त्यांना मेयर ऑफ लास वेगसनी तुम्हाला ही इन्व्हिटेशन पाठवली आहे असं म्हणून मी एक प्रिंट केलं की आय एम सॉरी टू हिअर दॅट यू कॅनॉट कम टू अवर सिटी, पण आम्ही तुमचं कधीही वेलकम करायला उत्सुक आहोत. तर हे इन्व्हिटेशन आहे असं म्हणून ते एक इन्व्हिटेशन कार्ड आणि लास वेगसच्या मेयरची सही ठोकून त्याच्याबरोबर ते एन्व्हलप करून मग त्यांना दिलं. तर ते अजूनही आनंद त्याची आठवण काढतो. येस येस जरूर. कारण मी त्याला विचारल्यानंतर पहिलं त्यांनी मला हे सांगितलं. दुसरं म्हणजे ही मंडळी आता तुमच्या इकडे यायला लागली वेगवेगळे, तर त्यांचा हा असा नव्हे, पण तुझ्या कला या तुझ्या संस्थेसाठी किंवा संस्थेतल्या लोकांना त्यांच्याकडनं जे काही नॉलेज आहे, त्या लोकांचं अनुभव आहे इतक्या वर्षांचा, त्याचं काही फायदा देण्यासाठी तू काही हे केलंस का, उपक्रम केलेस का? हां, म्हणजे आम्ही जर का त्यांना असं होतं की सगळे शुक्रवार शनिवार रविवार त्यांचे शोज लागलेले असतात, कारण आठवड्याभरात कोणाला यायला वेळ नसतो. त्यामुळे मग एका गावामध्ये शनिवारी केला की ते रविवारी दुसऱ्या गावाला निघून जातात. तर जेव्हा जेव्हा म्हणून शक्य आहे की त्यांना रविवारी दुसरीकडे कुठे शो नाही आहे, ते राहणार आहेत तिथे, किंवा शनिवारी शो असला तर ते बुधवारी आमच्या गावामध्ये येतात. त्यामुळे त्याच्यापासून मग शनिवारच्या शोपर्यंत आपल्याला वेळ असतो. तर जेव्हा जेव्हा म्हणून शक्य आहे तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले. आता प्रदीप मुळे आले होते आमने सामने नाटकाच्या निमित्ताने. आम्ही कित्येक वर्ष वाट बघतोय की प्रदीप मुळे कधी येतील असं म्हणून. त्यांच्याबरोबर आणि मंगेश कदम, लीना भागवत त्यांच्याबरोबर आम्ही एक गप्पा गोष्टींचा कार्यक्रम ठेवला. तर त्याच्यात मग प्रदीप मुळ्यांनी त्यांचे अनुभव, की त्यांनी आमचे सेट बघितलेले होते, ते आम्ही जे लावले होते, ते म्हणाले तुम्हाला अरे खूप चांगले सेट करता येतील, मी तुम्हाला मदत करीन. तर अशा दृष्टीने त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि जर का कलाकार किंवा दिग्दर्शक, आता विजय केंकरे बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत, जेव्हा जेव्हा म्हणून संधी मिळेल तेव्हा त्यांच्याबरोबर वर्कशॉप घेणं. आता संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष येणार आहेत असं त्यांनी कळवलंय. तर तो म्हणाला की आपल्याला एक वर्कशॉप करायला आम्हाला आवडेल तुमच्यासाठी. तर जेव्हा जेव्हा शक्य आहे, कारण प्रोफेशनल लोकांच्या टायमिंगचा सेन्स हा अप्रतिम असतो, की आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं, की ज्या रीतीने त्यांचं डायलॉग डिलिव्हरीचं टायमिंग असतं एक कमालीचं. आणि दुसरी गोष्ट की ही बाकीची जी अंग असतात, की साऊंड हे करणं किंवा लाईट्स करणं एस्पेशली, की आम्ही 4-4 तास आधी थिएटर घेतो आणि तरी देखील अशी शेवटच्या 15 मिनिटापर्यंत धांदल चाललेली असते की अरे नाही, हा लाईट नाही झालाय, आता जाऊ दे मग, आता प्रयोग सुरू करायचा. त्यांचे जे लाईटिंगचे टेक्निशियन्स येतात ते इतक्या कमी वेळामध्ये
इतक्या सुंदर रीतीने ते लाइटिंग हे करतात, खरोखर शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ते आम्हाला अजूनही आवडेल की कोणी लाइटिंग टेक्निशियन जर थोडा दिवस राहणार असं म्हणालं तर त्याच्याकडनं ह्या टेक्नॉलॉजी, कारण तिथे सगळं काही अवेलेबल आहे. म्हणजे साध्या हायस्कूलच्या थिएटरमध्ये इतकी सामुग्री अवेलेबल असते की आम्हाला खरंच म्हणजे कौतुक वाटतं की शाळेतल्या मुलांना हे हँडल करायला मिळतं आहे, जे आपल्याला कित्येक वर्ष नाटक करूनही अवेलेबल नव्हतं. तर ते आम्ही मे बी 5% वगैरे वापरत असू त्यांच्या केपेबिलिटीच्या. तर ते शिकून घेणं खूप महत्त्वाचं. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळालेली आहे, माधव वझे जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही एक 20 आठवड्यांचा वर्कशॉप केला थिएटरचा, की ते जास्त दिवस राहणार होते तिथे, त्यामुळे मग दर विकेंडला भेटायचं, की असे आम्ही भेटत 10 आठवड्यात ते आम्ही 20 दिवसांचा वर्कशॉप केला. की ही कमालीची माणसं आहेत, त्यांच्याकडून जेवढं म्हणून आपल्याला घेता येईल तेवढं घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी एक विचारू का? हां, चालेल. म्हणजे काय विचारा ना. मला असं विचारायचं आहे की तुम्ही इथून आलेल्या लोकांकडनं वर्कशॉप करून तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तुम्ही इतके वर्ष अमेरिकेत आहात, तेव्हा तिथल्या एखादा ड्रामा थिएटर ट्रेनिंग कोर्स तुम्ही केला का, फ्लॅश कोर्स केला का, किंवा तुम्ही तुमची जाण वाढवण्यासाठी अमेरिकेमध्ये ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे इथली नाटकं पाहत होता का किंवा पाहता का? म्हणजे आम्ही फॉर्मल ट्रेनिंग आमचं कोणाचंच नाही आहे. आम्ही शाळा कॉलेजातून नाटक करून करून शिकलो आहे. इथे असताना तेव्हा एवढी शिबिरं नाही व्हायची. आम्ही जेव्हा इथून गेलो, मी 85 साली भारत सोडून अमेरिकेला गेलो, त्यामुळे तेव्हा आता जशी नाट्य शिबिरं होतात तशी इतकी कमी व्हायची. आणि त्यामुळे फॉर्मल ट्रेनिंग घेतलेली आम्ही माणसं नाही आहोत, पण बघत खूप आलेलो आहोत. म्हणजे तिथे ब्रॉडवेचे शोज जेव्हा जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोला येतात, जेव्हा ब्रॉडवेला गेलो आहे तेव्हा अशा रीतीने बघत राहणं हे खूप केलं, ज्याच्यातनं शिकता येतं. म्हणजे आता ॲक्ट म्हणून कॉन्झर्वेटरी थिएटर आहे सॅन फ्रान्सिस्कोला, खूप वेगळी नाटकं करतात. म्हणजे त्यांचं एवढी पण जागा नसेल एवढं त्यांचं स्टेज असतं, आणि त्याच्यामध्ये जी नाटकं केली ती बघितली जाऊन. तर बघणं हा एकच आत्तापर्यंत केलेला आहे. फॉर्मल ट्रेनिंग घ्यायला अजून जमलेलं नाही आहे. पण आता जी तरुण मुलं तिथे आहेत ते घेतात, ते जॉईन करतात, की ACTचे क्लासेस आहेत किंवा इतर ठिकाणचे डियांजा कॉलेज म्हणून आमच्या कम्युनिटी कॉलेजमध्ये खूप कमी पैशांमध्ये तुम्हाला शिक्षण घेता येतं. तर तसे त्यांचे जे काही कोर्सेस असतात ते करतात, आणि त्यातनं नवीन नवीन एक दृष्टिकोन ते घेऊन येतात. त्याचा आम्हाला पण फायदा होतो, कारण आम्ही ते शिकलेलो नाही. म्हणजे त्याचं नेहमी मला वाटत आलेलं आहे की आपल्यात जो कमीपणा राहिला आहे तो याच्यामुळे राहिला की आपण फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नाही नाटक करण्याचं. स्थानिक लोकांशी काही तिथे असं म्हणजे अमेरिकन लोकांशी त्याच्या थिएटरशी काही संबंध? अमेरिकन लोकांशी थिएटरशी संबंध म्हणजे आता कलासारखीच तिथे नाटक नावाची एक संस्था आहे सॅन फ्रान्सिस्को बे एरियात, जे हिंदी आणि इंग्रजी नाटकं करतात. तर त्यांच्या नाटकांचे विषय किंवा नाटक करण्याची पद्धत, किती रिहर्सल्स होतात, ही खूप कलापेक्षा वेगळी आहे, की खूपच शिस्तबद्ध आहे. आम्ही थोडेसे फॅमिलीसारखं त्याला स्वरूप ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी इंग्रजी नाटकांमध्ये कामं करणं किंवा इंग्रजी नाटकांचं दिग्दर्शन करणं किंवा इंग्रजी नाटकांचा हिंदी अनुवाद करणं अशी कामं त्यांच्यासाठी केली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर नाटकं, आता पिलोमॅन नावाच्या नाटकामध्ये मी काम केलं, अगदी वेगळा रोल होता. किंवा गॉड ऑफ कार्नेज नावाचं यास्मिना रेझाचं नाटक आता उच्छाद या नावाने इथे मराठी प्रायोगिकचं आता मच्छिंद्र कांबळींच्या मुलांनी ते प्रोफेशनल थिएटरवरती घेतलं आहे, त्याचा प्रयोग केला. किंवा ऑगस्ट ओसेज काउंटी म्हणून अतिशय सुंदर त्याच्यावरती सिनेमा आहे, त्याचं ओरिजिनल नाटक. तर असं मी करत असतो की वेगळा विषय, खूप त्याच्यात इंटेन्सिटी असलेला विषय, अशी नाटकं मागवणं. आणि तिथे अगदी चांगली सिस्टीम आहे की क्लिअरिंग हाऊसेस आहेत, सॅम्युअल फ्रेंच किंवा ड्रॅमॅटिस्टिंग, की त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं की हे नाटकाचं मला स्क्रिप्ट पाहिजे, त्याचे लायसन्स राईट्स असतात, त्याची किंमत तिथे दिलेली असते, तुम्ही किती प्रयोग करता त्यामुळे लायसन्स राईट्स तुम्ही घेऊ शकता. तर तसा संबंध आला आहे.
बघण्यासाठी आता पालो आल्टो थिएटर्स म्हणून ग्रुप आहे, तिथे त्यांची नाटकं बघण्यासाठी म्हणून मी गेलेलो आहे, पण अजून ती संधी नाही आलेली की त्याच्यात शिरकाव करून घ्यायचा आणि त्यांच्या नाटकामध्ये आपण काम करायचं. कारण तसं असतं की साऊथ एशियन कॅरेक्टर असणारी नाटकं कमी होतात, त्यामुळे मग टी व्हीमध्ये खूप आपले लोक पुढे गेलेले आहेत की साऊथ एशियन थीम्सवरती आता मिंडी केलिंग वगैरेचे स्वतःचे शोज आहेत. तसं ह्याच्यामध्ये लॉस एंजलिसला तसं नाटकाच्या क्षेत्रामध्ये झालं नाही. जर का संधी मिळाली की एखादं साऊथ एशियन कॅरेक्टर करायची प्रोफेशनल थिएटर ग्रुपमध्ये तर नक्कीच आवडेल. म्हणजे आमच्यातले बरेच लोक तयार होतील की ते फॉर्मल ट्रेनिंग घेऊन त्याच्यात काम करण्यासाठी. पेपरमध्ये पुढे घेतली गेली आहे का? काय कलाची दखल पेपरमध्ये किंवा कुठल्या समीक्षेमध्ये अशी दखल घेतली गेली आहे? बऱ्याच वेळेला झालेलं आहे. कारण आम्ही तसंच नाटकचं पण की इंडिया करंट्स नावाचं एक तिथे आपल्या लोकांचं मॅगझिन आहे, तसं सॅन होजे मर्क्युरी न्यूज आहे की आमच्या गावचा जो लोकल पेपर आहे त्यांच्या समीक्षकांना आम्ही बोलावतो आपल्या कार्यक्रमासाठी आणि मग ते लिहितात. म्हणजे बरं वाईट सगळंच लिहितात. म्हणजे तेवढं परखड परीक्षण असतं आपल्या नाटकांचं, त्यामुळे त्याच्यातनं पण आपल्याला काही शिकायला मिळतं. एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणालात की तिकडची यंग जनरेशन जी आहे ती अजून नाटकात येत नाहीये, कदाचित भाषेचा प्रश्न असेल, तर भरत गाभोकर सारखं इंग्लिशमध्ये काही करायचं नाही का वाटत? इंग्लिशपेक्षा कम्प्लिटली इंग्लिशमध्ये केलेलं आहे की काही काही मुलं अशी आहेत की जी कम्प्लीट इंग्लिशमध्येच, आता ते हायस्कूलमध्ये नाटकातनं भाग घेत असतात, चांगलं चांगलं करत असतात. आम्ही मध्ये कॉन्ट्रॅक्शन्स नावाची एकांकिका केली आमच्याच कलाच्या कमिटीमधली असलेल्यांची मुलगी जी आमच्या लहानपणापासून नाटकातून कामं करत होती, सुंदर उत्कृष्ट मराठी बोलायची, ती आणि तिची अमेरिकन मैत्रिणी या दोघींनी एक कॉन्ट्रॅक्शन्स नावाचं नाटक केलं. तर तसे प्रयोग करत राहणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं की त्यांना कसं सामावून घेता येईल, त्यांना मराठी शिकून. म्हणजे माझा एक हे आहे की असं केवळ कौतुकाचा भाग म्हणून नाही करायचं आहे की अरे काय मराठी बोलतो, तो कम्प्लिटली अमेरिकन ॲक्सेंटमध्ये मराठी बोलत असतो. म्हणजे इतर गावातले मी जेव्हा बघतो नाटकं केलेली तर तसं नाही करायचं आहे की कौतुक म्हणून मग तो की इतकं ॲक्सेंट असलेलं मराठी मला नाही ऐकायचं. मग करायचं असलं तर आमच्याकडे मराठी शाळा आहेत आमच्या गावाला, त्यामुळे त्या शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांना घेऊन आम्ही बालनाट्याचं, माझ्या बायकोनी एक इथे बेड के नीचे रहने वाली म्हणून जे नाटक होतं त्याचा बेडच्या खाली राहणारी म्हणून अनुवाद केला होता आम्ही आणि ते सादर केलं. तर त्याच्यात काम करणारी मुलं ती व्यवस्थित शुद्ध मराठी बोलणारी अशीच घेतली की कुठल्याही रीतीने त्यांचं केवळ मराठी बोलतोय म्हणून कौतुक होतंय असं होऊ नये अशी. ॲक्च्युली माझे सगळे प्रश्न ह्यांनीच आत्तापर्यंतचे विचारून टाकलेत की इतर भाषांमध्ये केवळ लोकांना, मुलांना, नवीन पिढीला ह्याच्यात घ्यावं म्हणून असं काही केलंच का? तर त्यांनी प्रश्न विचारला येतो. एक मगाशी तुझी ओळख करून देताना एक नाट्य वाचन किंवा असं काहीतरी एक तू चळवळ म्हण किंवा एक भाग त्याच्याबद्दल थोडंसं. हां, म्हणजे मला नेहमी तरुण मुलं जी आमच्याकडे आलेली आहेत त्यांचं प्रकर्षाने जाणवतं की त्यांचं वाचन खूप कमी आहे. म्हणजे मी त्यांना नेहमी सांगतो की अरे आम्ही लहानपणापासून किती साहित्य, कारण आपल्याला काय होतं, आम्ही लहान होतो तेव्हा टी व्हीच नव्हता, म्हणजे दूरदर्शन चालू झालं नव्हतं मुंबईमध्ये, ते घरी गेल्यानंतर विविध भारती ऐकणं याच्याशिवाय दुसरं काही काम नसायचं. म्हणजे आमचा सगळा अभ्यास विविध भारती ऐकून झाला. तर खूप वाचन होतं की आपण चांगलं चांगलं साहित्य वाचलं आहे, चांगली नाटकं वाचलेली आहेत. ह्या मुलांना सांगितलं की तुम्ही एक आता पुढची एकांकिका बसव, तर तुम्ही काहीतरी स्क्रिप्ट द्या ना. अरे म्हटलं मी स्क्रिप्ट द्यायचं तर मग तू काय करणार आहेस की तू म्हणजे हे इथल्या सगळ्यात नवीन नवीन लेखक जे आहेत, म्हणजे मनस्विनी लता रवींद्र आहे, इरावती कर्णिक आहे, ते देखील आता जुने झाले, धर्मकीर्ती सुमंत आहे. तर हे सगळ्या लोकांचं तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे त्यांच्याबरोबर की तुम्ही आलात जेव्हा तिथे तेव्हा ही लोक लिहित होती ना, मग त्यांच्याकडनं तुम्ही स्क्रिप्ट मिळवा ना की जी तुम्हाला भावतील अशा विषयांवरती आहेत आणि ते सादर करूया. तर त्यांचं वाचन प्रचंड कमी आहे. आणखीन कधीही सांगितलं की आम्ही स्क्रिप्ट मिळवून द्यायचं आणि मग ते बसवणार अशी परिस्थिती आहे. तर ते मोडून काढायला म्हणून आम्ही
सँडबॉक्स नावाचा एक उपक्रम चालू केला. म्हणजे सॉफ्टवेअरमधील सगळी मंडळी असल्यामुळे सँडबॉक्स हा एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं ते छोट्या ह्याच्यामध्ये तुम्ही करून बघायचं. तिथे जर का ते सिम्युलेशन सगळं वर्क झालं आणि आता होत आहे असं कळल्यानंतर मग ते लॉन्च करायचं. तर म्हणून आम्ही त्याला सँडबॉक्स नाव ठेवलं की आपल्या सगळ्या नाटकांच्या वाचनासाठी सँडबॉक्स हा उपक्रम आहे. आता सँडबॉक्स उपक्रमामध्ये सुद्धा 4-1 वर्ष आम्ही दर महिन्याला एक स्क्रिप्ट वाचतो आणि त्याच्यासाठी गिरीश जोशी किंवा विजय केंकरे, विवेक बेळे यांची खूपच मदत झाली की नवीन नवीन स्क्रिप्ट मिळणं. आत्ताचा अगदी लेखक निरंजन पेडणेकर म्हणून पुण्याला की ज्यांनी ते उच्छाद नाटकाचं त्याच्यामध्ये काम केलं होतं, त्याचंच दुसरं ग्रुसम प्लेग्राऊंड इंजुरीज म्हणून राजीव जोसेफचं एक नाटक आहे, त्याचं त्यांनी लव्ह इज हानिकारक, तुम्हाला जर का इथे त्याचे प्रायोगिक प्रयोग झाले तर जरूर बघा NCPAला किंवा पृथ्वी थिएटरला. तर त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलंय. तर त्याला जाऊन भेटून मी त्या दोन्ही नाटकांची स्क्रिप्ट मिळवली. म्हटलं ही स्क्रिप्ट मिळवणं एवढं कठीण नाही आहे, आपण काहीतरी चांगलं करतोय असं कळल्यानंतर ती आनंदाने द्यायला तयार असतात. तर त्या स्क्रिप्टचं आम्ही वाचन करू. मला उच्छाद नाटक म्हणजे मी गॉड ऑफ कार्नेज बसवलेलं असल्यामुळे मला उच्छाद बसवायचं आहे आता गेल्यानंतर, त्यामुळे मग त्याचं वाचन झाल्यानंतर ते चालू करू. तर तो उपक्रम त्याच्यातनं निर्माण झाला की आता किती 7 वर्ष झाली आम्ही दर महिन्याला एक स्क्रिप्ट वाचतो. आणि त्यात कोविडच्या काळामध्ये अशी चांगली गोष्ट झाली की जगभरातून कुठूनही आम्हाला स्क्रिप्ट वाचन करू शकायचे. त्यामुळे आम्हाला सिंगापूरच्या एका ग्रुपनी वाचन केलं, त्याच्यानंतर एक भारतातल्याच मला वाटते नागपूर किंवा इथल्या एका ग्रुपनी आमच्यासाठी वाचन केलं, अमेरिकेतल्या इतर ठिकाणी असलेल्या रंगकर्मींनी त्यांच्या नाटकाचं वाचन आमच्यासाठी केलं. आणि झूमवरनं सगळंच शक्य होतं ना, त्यामुळे अशा रीतीने तो सँडबॉक्स उपक्रम नुसता आमच्या गावापुरता मर्यादित न राहता तो बऱ्याच ठिकाणी त्याच्यात इन्व्हॉल्व झाले लोक. शिवाय असंही झालं की कोविडच्या काळामध्ये एकत्र भेटणं शक्य नव्हतं, तर प्रत्येकजण आपापल्या विंडोमध्ये ते वाचतोय, मग ते इंटरेस्टिंग कसं होणार बघणाऱ्याला. म्हणून मग आम्ही ग्रीन स्क्रीन नावाची टेक्नॉलॉजी की पाठीमागे ग्रीन स्क्रीन सगळ्यांनी आपापल्या घरी लावायचा आणि मग तुम्हाला हवा तो सेटिंग ते तुम्ही त्याच्यावरती झूममध्ये ॲड करू शकता व्हर्च्युअल बॅकग्राऊंड म्हणून. त्यामुळे असं बघणाऱ्यांना वाटायचं की अरे हो, या दोघी एकत्रच बसलेल्या आहेत, कारण दोघींच्या मागचं हे सारखंच दिसतं आहे. तर तो वापर करून घेण्याची एक कल्पना त्या काळामध्ये आली. पण हे वाचन झालं पाहिजे आणि मग त्याच्यातनं मग काही काही नवीन स्क्रिप्ट्स मिळतात की वाचन झालं, ते आवडलं, त्याच्यावर साधक बाधक चर्चा होते वाचन झाल्यानंतर, आणि मग त्याच्यातनं एखाद्या दिग्दर्शकाला वाटतं की अरे छान आहे, मला आवडलंय हे, मला वाचायला, मला करायला आवडेल स्टेजवरती, मग ते नाटकाचं प्रोडक्शन चालू करतो. अरे वा. हो. आणि झूमवर प्रत्येकजण आपापल्या घरात बसून किंवा कुठच्या तरी गावात बसून असं, त्याची मी एक प्रेक्षक म्हणून साक्षीदार होते आणि मला एक काही माहिती नव्हतं. ग्रीन स्क्रीन वगैरे मी पण थोडीशी नाट्यवेडी असल्यामुळे असं असतं वगैरे मला माहीत होतं. पण जेव्हा मला हे कळलं की ह्याच्या घराच्या गॅरेजमध्ये हे सगळं घडलं आहे आणि दुसऱ्या एका नाटकामध्ये हां हे रेखाचं टेबल दिसतं आहे गं, डायनिंग टेबल आहे, पण मग हे दुसरे हे कुठे गेली, तर ती मला तिच्या घराच्या, ते मला विश्वास बसला नव्हता, इतकं ते खरं वाटत होतं. आणि आय वॉज झॅप्ड की माय गॉड असं झालं आहे. आणि एक कोणतरी असा काहीतरी शस्त्रबिस्त्र घेऊन पिस्तूल मारतोय वगैरे, ते सगळं असं, आणि त्याचे आवाज आणि हे सगळं, आणि बाहेरच्या गॅरेजमध्ये ते चाललं आहे एवढ्या कोपऱ्यात. इट वॉज अविश्वसनीय झालं होतं. म्हटलं माय गॉड, टेक्नॉलॉजीचा केवढा चांगला वापर करून घेऊन तुम्ही एवढा इफेक्ट दिला की खरोखर म्हणजे एकेकाळी असं नभोवाणीवर नुसतं आकाशवाणीवर श्रुतिका ऐकायचो तरी पण आपल्या डोळ्यासमोर यायचं, तर हे तर आम्ही प्रत्यक्ष बघत होतो आणि हे म्हणत होते हां हे 10 ठिकाणच्या 10 ठिकाणून झालं आहे वगैरे. इट वॉज, म्हणजे मी तर एकदमच हे झाले होते. टेक्नॉलॉजीची कमाल, पण त्यांनी ती किती चांगल्या प्रकारे वापरली आणि ते पण कोविड काळात. म्हणजे कोविड काळातले जे काही काही फायदे झाले त्याच्यातला काय. सॉरी ॲक्च्युली मी मग म्हटलं ते
खरं सांगायचं तर उगाच ते 2 शब्द नाही वापरले, ध्यास किंवा हे काय म्हणतो मी पण विसरलो, एनिवे व्रत. ते जर नसतं तर हे केलंच नसतं, मग ती 4 माणसं आपापल्या घरी बसून वाचून घरी पुन्हा आपापल्या कामाला गेली असती. पण त्यातही काहीतरी असं करावं की लोकांना इंटरेस्ट निर्माण होईल, लोकांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. कारण हे बनवण्याला सुद्धा कोणतरी काहीतरी शिकलं असेल ना. बरोबर. म्हणजे हे जे सगळं आहे ना, याचं मला खरंच मुकुंद म्हणजे आता हे ऐकल्यानंतर तर कमाल वाटते, कौतुक. कोविडच्या काळामध्ये काय झालं की सगळं ठप्प झालं. म्हणजे भारतातही झालं होतं, नाटकांचे प्रयोग होत नव्हते. आमच्या देखील गावामध्ये सगळेजण दिग्दर्शक आणि कलाकार आणि काही नाही, आता काही करता येणार नाही असं म्हणून शांत बसले होते. मी म्हटलं की नाही, अरे शांत नाही बसून चालणार आपल्याला. म्हणून मी आम्ही आता समीप रंगमंच आम्ही प्रत्यक्ष येऊन इंटिमेट थिएटरचं करायचो. तर मी ते ई समीप या नावाने चालू केलं की ई समीपमध्ये आपण व्हर्च्युअली केलेली नाटकं लोकांना आपल्याला दाखवता येतील. त्यामुळे त्याच्यामध्ये एक लेफ्ट राईट लेफ्ट म्हणून केलं, ते सुरुवातीची ही होती. त्यामुळे ते वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं मी झूमवर रेकॉर्डिंग केलं, मग त्याचं एडिटिंग केलं की ते जणू काही एका ठिकाणी चाललं आहे असं वाटावं. आणि त्या दृष्टीने ती एकांकिका केली. दुसरी आम्ही एक अधिक पुणे नावाची एक एकांकिका केली, विवेक गरुड म्हणून नाशिकचे आहेत त्यांनी लिहिलेली. तर त्याच्यामध्ये मला शांभवी दांडेकर आमच्या गावची उत्तम कथक डान्सर, तर ती मला हवी होती. तर दुसरी मुलगी कुठली, तर मी एक वर्कशॉप झालं होतं व्हर्च्युअल, त्याच्यामध्ये ऑस्टिनला असलेली एक मुलगी मला दिसली होती. ते म्हटलं की अरे ही चमकदार ही काम करणारी दिसते. म्हणून प्राजक्ता मराठेला मी ऑस्टिनमध्ये कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं की तू करशील का हे. तर सुरुवातीला मला वाटलं की अगदी सोपं आहे, आपण लेफ्ट राईट लेफ्ट केलं तसंच त्या दोघींना त्यांच्या झूम विंडोमध्ये करायचं आणि मी रेकॉर्ड करून ते एडिट करीन. नंतर मग जाणवायला लागलं की अरे नाही, तो 2-2 कॅमेराचा सेटअप लागणार आहे आपल्याला. आणि मग शांभवीचे सगळे सीन्स आम्ही आमच्या गावामध्ये रेकॉर्ड केले. आता ऑस्टिनला सिनेमॅटोग्राफर शोधणं जबाबदारी आली. मग तोही मुलगा मिळाला की जो चांगलं होतं. सगळ्यांना ते आवडलं की अरे काहीतरी करा, आपण मास्क बिस्क लावून करू व्यवस्थित. म्हणजे आम्ही सगळेजण टेक्निशियन्स मास्क लावून असायचो, दिग्दर्शक मास्क लावून, अभिनेते सीन येईस तोपर्यंत मास्क लावून, त्याच्यापुढे सीन चालू झाला की ते त्यांचं करायचं, पुन्हा मास्क लावायचा. तर त्यांचं ऑस्टिनमध्ये सगळं शूटिंग केलं की मला पाहिजे होतं त्याचं मी व्हिडिओ स्क्रिप्ट पाठवलं की मला हा असा शॉट हवाय, असा कॅमेरा जायला हवाय, असा जवळ जायचा, मग तू कॅमेरा वळव, हे सगळं पाठवलं. त्या दिग्दर्शकांनी, त्या सिनेमॅटोग्राफरनी त्याची व्हिजन त्याच्यामध्ये ॲड केली आणि मग ते सगळं पाठवलेलं एडिट करून ते एक अधिक पुणे केलं. त्यानंतर मग मला ती गराजमध्ये करायची आयडिया आली की म्हटलं हे फारच हे होते, आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे सगळं. म्हणून मग गराजमध्ये 3 साईडला ग्रीन स्क्रीन लावून आम्ही पोर्ट्रेट म्हणून रत्नाकर मतकरींची सुंदर एकांकिका आहे. 2च पात्र आहेत, एक चित्रकार ज्याला अगदीच काही वाक्य नाही आहेत त्याच्यात आणि एक मिलिटरीमधला मेजर तो आला आहे, तो त्याच्याकडून पोर्ट्रेट काढून घ्यायला आला आहे. हे केलं तर त्याला पण 2 कॅमेरे लावून, तर तो एक अगदीच वेगळा अनुभव झाला. कारण की त्याच्या ग्रीन स्क्रीनवरती आम्ही पेंटरचा स्टुडिओ आहे असं संबंध घाण रंग उडालेले, ते ट्यूब्स पडले आहेत वगैरे, असा एक फोटो मी मिळवला इंटरनेटवरनं आणि सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे. तो त्याच्या मागे लावला आणि त्याच्यावरती ती एकांकिका केली. त्याच्यानंतर मी एक सुंदर फिल्म बघितली, ती डेनिश फिल्म आहे गिल्टी नावाची, म्हणजे त्याचं नाव डेनिश लँग्वेजमध्ये वेगळं आहे. तर ती फिल्म बघितली, त्याच्यामध्ये एकच पोलीस ऑफिसर आणि त्याला येणारे फोन कॉल्स की त्याला त्याच्यावर काहीतरी त्याची तपासणी चालली आहे, काहीतरी केलं त्यांनी म्हणून मग त्याला डेस्क जॉब दिला आहे की हे कॉल्स जे येतात इमर्जन्सीचे ते तू हँडल करायचं म्हणून. तर तो नुसते फोन घेतोय, आपल्याला फक्त एकच मनुष्य दिसत राहतो त्या अख्ख्या सिनेमामध्ये, बाकी सगळं नाट्य हे त्याला येणाऱ्या फोन कॉलमध्ये घडतं. मला इतकी कल्पना आवडली की म्हटलं अरे हे आपण नक्की करू शकतो. त्यामुळे एक कॉल सेंटर सारखा पोलीस हेडक्वार्टर्सचा एक बॅकड्रॉप निवडला, तो प्रोजेक्ट केला पाठच्या याच्यावरती आणि तो एक मनुष्य आणि बाकी सगळेजण आपल्या घरनं तो कॉल करत होते त्याला आणि ते जसे जसे कॉल येतात तसं ते नाट्य घडत होत जातं आणि तो एका वेगळ्याच ट्रॅकवरती कुठेतरी जात असतो. त्याला वाटत असतं ती बाई
तिला नवरा पळवून नेतोय वगैरे म्हणून तो प्रचंड टेन्शनमध्ये येतो की अरे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हिला सोडवायला, आणि ते कथानक वेगळंच असतं काहीतरी ॲक्च्युअल घडणारी गोष्ट. तर ते इतका सुंदर सिनेमा होता. तर मी म्हणजे तो जे ध्यास म्हणतो तसं त्या सिनेमाचं इंग्लिश सबटायटल्स जी होती ती फिल्म स्टॉप करून 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 ती सगळी टाईप केली आणि त्याचं स्क्रिप्ट बनवलं. त्या इंग्लिशवरनं मग मराठी ट्रान्सलेशन केलं, त्याचंच इंग्लिशवरनं हिंदी ट्रान्सलेशन केलं. 2 कलाकार निवडले की जे माझ्या गराजमध्ये येऊन काम करायला तयार होतील, आणि त्या दोघांनी आपापलं कसं कलाकार आपलं वेगळेपण कसं आणतो, तर त्या दोघांनी इतक्या वेगळ्या रीतीने त्या पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केला की तो खूपच आनंददायी अनुभव होता ते करणं. पण मी गप्प राहिलो नाही त्या कोविडच्या काळामध्ये. हे बरं झालं, कारण मग नंतर पुन्हा एकदा ओपन झाल्यानंतर लोकांना तो हुरूप आला की अरे सगळं थांबलं नव्हतं, कारण नाहीतर खूप वेळ लागला असता आम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे की तू मगाशी म्हणालास की काहीतरी 1990च्या आसपास कधी BMM तुमच्याकडे आलं होतं. 99ला आलं होतं. त्या BMM मध्ये जनरली इकडनं काही म्हणजे कार्यक्रम इकडनं तिथे काय म्हणूयात त्याला सादर केले जातात. तर तुमच्यासारखे अनेक विविध शहरांमधनं अमेरिकेतल्या चळवळ करणारे किंवा हे काम करणारी मंडळी असतील. आता तू जे हे नाटक सांगितलंस, तर अशा पद्धतीची जी खूप वेगळी आहेत, जी भारतातही कधी झालेली नाहीत, अशी नाटकं तिथे करण्याला किंवा त्या BMMच्या ह्याच्यामध्ये सादर करण्यासाठी का होत नाहीत असा मी डायरेक्ट प्रश्न नाही विचारणार तुला. प्रयत्न कधी म्हणजे केलायस का, किंवा कसं तुला काय म्हणायला वाटतं? प्रयत्न नक्कीच केला आहे, काही प्रमाणात तो सक्सेसफुल पण झालेला आहे. आमचं सावरर हे नाटक जे रेखाने काम केलं होतं ते आम्ही सिॲटलच्या कन्व्हेन्शनमध्ये केलं. त्याचा थोडासा तरी भाग जब्बार पटेल यांना बघायला मिळाला, त्याच्यात आम्हाला आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही आमचं सावरर हे नाटक आम्ही ॲक्च्युली अमेरिकाभर 5 ठिकाणी केलं, पण कन्व्हेन्शनमध्ये केलेलं चाहूल मी नाटक जे बसवलं होतं ते आम्ही रोड आयलंडच्या कन्व्हेन्शनमध्ये घेऊन गेलो. आणि तिथे म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी 1500 लोकांचं त्यांनी थिएटर दिलं होतं आम्हाला. आणि मला सांगायला आनंद होतो की साधारणतः BMMला असं होतं की पहिली 10 मिनिटं वगैरे लोक बघतात आणि जा चला तर दुसरा काहीतरी कार्यक्रम. इतके पॅरलल कार्यक्रम चालू असतात एका वेळेला की सगळं बघणं शक्यच होत नाही. तर आनंदाची गोष्ट अशी की ते 1500 लोक जे होते ते पहिल्या 10 मिनिटातच त्या नाटकाने त्यांना इतकं पकडलं की ते सर्वजण शेवटपर्यंत त्या नाटकाला थांबले. आणि त्या नाटकाचा प्रयोग बघून विजय केंकरेंनी कोणाला तरी दुसऱ्या गावाला गेलेलं असताना सांगितलं, मला प्रत्यक्ष नाही सांगितलं, की हे नाटक भारतामध्ये व्हायला पाहिजे, की ह्या नाटकाचा प्रयोग भारतामध्ये करण्याच्या योग्यतेचं नाटक आहे. BMMचं होतं काय की BMM अधिवेशन हे सगळा नंबर्सचा खेळ आहे की त्यांनी 4500 लोक आणले, अच्छा मग मी 5000 आणून दाखवतो, त्यांनी 5000 आणले मी 6000 आणून दाखवतो. आणि मग त्यात होतं काय की 5000 6000 लोकांसमोर रंगेल असं नाटकच माहिती नाहीये मला की कुठलं नाटक मी करणार तिथे, की ही जी नाटक आहेत. म्हणून मग आम्ही काय केलं की आम्हाला आता सावररे आणि चाहूल केल्यानंतर असं लक्षात आलं की एवढा मोठ्या प्रमाणावरती करायचंच नाही, कारण ते रंगेल याची खात्री नाही देता येत आपल्याला. लोक उठून जायला लागले तर काय करणार आपण मध्येच, त्यांना नाही पटलं तर. म्हणून आम्ही समीप रंगमंचची कल्पना त्यांच्या समोर मांडली की आम्हाला मोठं थिएटर देऊ नका, आम्हाला 350 लोकांची एक खोली द्या की ज्याच्यामध्ये आम्ही ते समीप रंगमंचासारखा सेटअप करू. ना आम्हाला मायक्रोफोन पाहिजेत, ना लाईट्स पाहिजेत, ना काही पाहिजे, तुम्ही आम्हाला खोली द्या. नाटक ज्यांना आवडतंय ते केवळ परफॉर्मन्सच्या क्वालिटीवरती आम्हाला त्यांना खुश करायचं आहे, कुठलंही गिमिक न वापरता. तर ते काही कन्व्हेन्शन्समध्ये ती कल्पना उचलून धरली गेली आणि आम्ही शिकागोच्या कन्व्हेन्शन्समध्ये किंवा रोड आयलंडच्या, लॉस एंजलिसच्या कन्व्हेन्शनमध्ये आम्ही समीप रंगमंच घेऊन गेलो. आणि त्याची लोकप्रियता इतकी होती की त्या 350 लोकांची रूम ओव्हरफुल व्हायला लागली. लोक म्हणाले आम्ही खाली बसतो. अरे म्हटलं तिथेच नाटक घडणार, तू इथे बसलास तर तुझ्या मांडीवर बसून नाटक केलं सगळं, म्हणजे चालेल चालेल आम्ही खाली बसतो असं म्हणून ती
कम्प्लिटली रूम पॅक होऊन आम्ही त्याच्यामध्ये एकांकिकांचा कार्यक्रम केला. तर BMM मध्ये करण्यासाठी एक गणित वेगळंच त्यांना लागतं की प्रशांत दामलेचं नाटक आलं तर मग त्यानिमित्ताने लोक तिकीटं BMMच्या कन्व्हेन्शनला येण्यासाठी काढतील. बरं, असं होतं की BMM ही नुसतीच एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. दरवेळेला कुठल्या तरी गावामध्ये कन्व्हेन्शन होतं, म्हणजे मग दरवेळेला ती डोकेफोड त्यांच्याबरोबर करायची की अरे तुम्ही ते हे करायला पाहिजे, आपल्या अमेरिकेमध्ये एवढी टॅलेंट आहे. बरं, आमच्या नावाला काहीच किंमत नाही आहे, त्यामुळे मुकुंद मराठेंनी दिग्दर्शित केलेलं नाटक आहे असं म्हणून काय कोण रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यामुळे ते करावं लागतं. अशी एक परिस्थिती आहे की तेवढ्या मोठ्या स्केलवरती रंगणारं, आता इथून पण आता मुघले आझम वगैरे सारखं नाटक अमेरिकेमध्ये येऊन प्रयोग करतं, तशा लेवलचं नाटक पाहिजे तिथे हे करण्यासाठी. म्हणजे मी 3 पैशाचा तमाशा नाटक बसवलं होतं आणि ते होऊ शकतं अशा स्वरूपाच्या स्केलमध्ये. काही कारणाने ते LAच्या कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी नाही म्हटलं. पण दुसरी एक गोष्ट म्हणजे BMMच्या ह्याच्यामध्ये माझा आग्रह असा असतो की तुम्ही भारतातून येणाऱ्या सगळ्या कलाकारांना त्यांना तुम्ही राहायची सोय करता, यायची जायची सोय करता, त्यांना रजिस्ट्रेशन नव्हतं, त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेता. मग अमेरिकेतला कलाकार का म्हणून कमी आहे की त्यालाही तुम्ही अगदी भले तुम्ही रजिस्ट्रेशन देऊ नका, कारण की ते इतरही कार्यक्रम बघणारच आहेत, तसं तेच नाटक करणार आहेत, तर ते रजिस्ट्रेशन करतील. जेवणार ते त्यांच्या गावाला जेवणार, ते तिथे जेवतील, ते जेवणाचे पैसे देतील, पण जाण्या येण्याचा आणि राहण्याचा खर्च तरी तुम्ही द्या. बरं, आम्ही असं नाही म्हणत की प्रत्येकाला रूम वेगळी द्या, आम्ही 2-2 लोक ठेवू तुमच्या ह्याच्यामध्ये. पण काय झालं की हे दर गावच्या लोकांना समजावून सांगता 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 मी थकून गेलो की दर 2 वर्षांनी कोणाला तरी नव्याला हे समजावून सांगायचं. तर तसं होतं की एकतर BMM कडनं त्याला काही सपोर्ट नाही की अरे ह्या सगळ्यांना मानधन द्यायला पाहिजे. आमच्या गावाला कन्व्हेन्शन होतंय तर आता उलटीच परिस्थिती निर्माण झाली आहे की त्याच लोकांनी स्पॉन्सरशिप आणावी असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. म्हटलं हे आमचं काम नाही, आम्ही परफॉर्मर आहोत, आम्हाला परफॉर्म करायचं आहे, पैसे त्याच्यासाठी उभे करणं हे तुमचं काम आहे की तुम्ही आम्हाला एक आणि ऑनररियम पण देऊ नका, आमचा नुसता जाण्या येण्याचा आणि राहण्याचा खर्च करा. तर ते शक्य नाही होत, ते सगळं स्केलच वेगळं आहे. त्यामुळे मग त्या भानगडीत आम्ही पडत नाही. समीप रंगमंचमध्ये काही करायला मिळालं तर नाटक वेड्या माणसाला ते आवडणार आहे आणि ते तिथे गर्दी करणार त्याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू. मला वाटतं मी तुला आता एक शेवटचा ऍक्च्युअली त्याच्या आधी मला त्या ह्याच्यावरनं सुचलं म्हणून सांगतो की आता भारतातून येणाऱ्या नाटकांचं अक्षरशः पेव फुटलेलं आहे की कोविडच्या काळामध्ये जी काही पेंटअप डिमांड होती ती अचानक असं काहीतरी लीड उघडल्यासारखं आम्ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 नाटकं केली त्या 3 महिन्यामध्ये भारतातून येणारी. त्या भानगडीत आमचे ज्या वेळेला थिएटर बुकिंग होतं ते साफ बसलं की आमच्या ह्याला 40 लोक 20 लोक वगैरे असे लोक यायला लागले. तर म्हणजे हे कुठेतरी काहीतरी त्याला कोणीतरी करायला पाहिजे. बरं, आता असं झालंय की अमेरिकेमध्ये BMM ही नाटकं आणतं, एक हर्षद पराशरे म्हणून आहे तो देखील नाटकं आणतो, एक शैलेश शेटे आहे तो म्हणून नाही नाटक आणतो, कल्लोळ म्हणून एक ग्रुप आहे तो देखील नाटक आणणार. मग म्हटलं आम्ही आमचं करायचं कधी की आत्ता सुद्धा हे 13 एप्रिलला माझ्याकडे थिएटर होतं ते मला 4 चौघीसाठी द्यावं लागलं, सोडावं लागलं. तर म्हणजे आम्हाला आता त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण वर्षातनं 2च भारतातनं येणारे कार्यक्रम करायचे, बाकीचे जाऊ दे, नाही दुसऱ्या कोणीतरी, कारण आमच्याकडे 7 संस्था आहेत जे असं कार्यक्रम करू शकतील. असं म्हटलं ठीक आहे दुसऱ्यांना करू दे, त्यांना थोडे पैसे मिळू देत, आपल्यालाच सगळे मिळाले पाहिजेत असं नाही आहे. तर आपण 2 हे करायचे ज्याच्यामुळे आपल्याला आपले कार्यक्रम करता येतील. कारण या सगळ्या नाटकांच्या जे पेव फुटलेले आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमचे कार्यक्रम करायला वेळ मिळत नाही. बरं, हे नाटकाचं सगळं करण्यासाठी म्हणून आमचा सगळा व्हॉलंटियर फोर्स जे कलाकार आहेत ते त्याच्यामध्ये अडकलेले असले तर ते रिहर्सलला कधी येणार, मग ते सगळे दमून गेलेले आहेत, मग ते पुन्हा नाटक कसं करणार 2 आठवड्यांनी. अशा ह्याच्यामध्ये याला कुठेतरी आळा घातला म्हणणं अगदीच फार मोठं धैर्य होईल, पण कुठेतरी त्याच्यात थोडा समतोल आला पाहिजे की उठसूट. आणि सगळी नाटकं खरं सांगतो भारतातनं येणारी सगळी नाटकं अमेरिकेला आणण्याच्या लायकीची नसतात. की
की केवळ एक सेलिब्रिटी ऍक्टर आहे असं म्हणून त्याचं त्या हाऊसफुल होतात. तिथे येणारी लोक आम्ही त्यांना म्हणतो अरे आम्हीही चांगलं करतो, येत जा तुम्ही आमच्या ह्याला. पण ती कधीही माणसं फिरकत नाहीत. 900 लोकांचं थिएटर भरतं आणि मला 40 आणि 20 लोकांच्या समोर प्रयोग करायला लागतो. याच्यात हे नाही, आम्हाला आवड आहे म्हणून करणार. ती कितीही प्रेक्षक असू दे, की त्यांना पूर्णपणे समाधान देण्याची जबाबदारी आमची. आणि ते आम्ही अक्षरशः गॅरंटी दिली, की मनी बॅक गॅरंटी दिली मी, की तुम्हाला जर का नाही आवडलं ना माझं नाटक तर मी तुमचे पैसे परत करीन, पण तुम्ही या, चांगलं काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे ते बघायला या. अशा रीतीने याच्यावर कुठेतरी काहीतरी कंट्रोल आला पाहिजे, की एवढी सरसकट नाटकं भारतातनं. बरं त्याची क्वालिटी काय आहे, म्हणजे कशासाठी अमेरिकेतल्या लोकांनी येऊन ते बघायचं? काहीतरी चांगलं आणा, चांगलं दाखवा, आम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करायला तयार आहोत. तुमच्या नाटकाची तुम्ही प्रसिद्धी कशी करता? जाहिरात? हां, आता आमचा मोठा मेलिंग लिस्ट आहे, म्हणजे 3200 लोकांची मेलिंग लिस्ट आहे आमची. जे आणि असंच की आमचा कुठेही मेंबरशिप नाही, म्हणजे तुम्ही मेंबर आहात म्हणून तुम्हाला काहीतरी आम्ही सवलती देतोय असं काही नाही आहे. तुम्ही नाटकाला येता म्हणजे तुम्ही आमचे मेंबरच झालात असं आम्ही करतो. आणि ती मेलिंग लिस्ट आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ईमेलवरनं आम्ही जात असतात माहित्या, आणि त्यामुळे तेवढ्या लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. बरं, आता 3200 लोकांची मेलिंग लिस्ट असूनही 150च्या वर लोक आमच्या नाटकाला येत नाही, हे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आम्ही करत राहणार, की चांगलं काहीतरी द्यायचा आपण प्रयत्न करायचा. ती लोक हळूहळू हळूहळू का होईना त्याच्यामध्ये वाढ होईल अशी खात्री आहे आम्हाला. तिकीट आमचं आता कम्पॅरिझनसाठी सांगतो, की भारतातनं येणाऱ्या नाटकांचं 75 पासून 75, 65, 55 असं तिकीट असतं. आमच्या नाटकाचं आम्ही 20-25 केल्याबरोबर लोकांचं एकदम अरे काय तिकिटात वाढ झाली. म्हटलं की अरे 2.5 तास एखादा मनुष्य तुमच्यासमोर लाईव्ह काहीतरी सादर करतोय, हे अनमोल आहे, हे तुम्हाला कुठेच नाही. पण आता काय झालं, की तरुण मुलं जी येतात ना ती म्हणतात की अरे नाही, ते $12 तो सिनेमा येतो आणि काय प्रोडक्शन व्हॅल्यू असते. म्हटलं की त्याची तुम्ही कम्पॅरिझनच करू शकत नाही, की तुम्ही प्रत्यक्ष तुमच्यासमोर 2.5 तास कोणीतरी करतोय, जो 4 महिने त्याची तयारी करतो आहे. आर्थिक गणित बसतं, कारण की आपण सबसिडी नाही, म्हणजे आम्ही ग्रँटसाठी वगैरे प्रयत्न नाही केलेले अजून, ते करता येईल. पण आर्थिक गणित बसतं. मला 40 लोक 2 प्रयोगाला आले तरी माझा खर्च त्याच्यातनं निघतो. अशी नाही, सगळेजण हौशी कलाकार आहेत, त्यामुळे ते आम्ही करतो. प्रश्न विचारतात की आम्हाला पैसे किती देणार म्हणून. हां, तर ते होतं, म्हणजे गणित बसतं. पण आम्हाला तो हे नाही आहे की आम्ही सेल्फ सस्टेनिंग प्रोग्रॅम्स करतो. पण शेवटी कलाकाराला असं असतं ना की अरे आपण करतोय ते कोणीतरी बघावं. तर ते जर का होत नसेल तर कधी कधी असं वाटतं की काय आहे. पण नव्या दमाची मुलं येतात, त्यामुळे मग ते असं वाटतं की हे चालू राहिलं पाहिजे याच्या पुढे. लोकल टी व्ही चॅनल्सवर आमच्याकडे कम्युनिटी टी.व्ही. एक हे आहे, स्टेशन आहे. त्याच्यावरती मी 3 वर्ष 36 एपिसोड्स केले ऑन इंडियन क्लासिकल म्युझिक आणि इंडियन क्लासिकल डान्स. तर त्याच्यासाठी आम्ही त्या टी.व्हीचं शिक्षण घेतलं, की त्या तिथे आधी आम्हाला नुसता टेक्निशियनचा एक वर्कशॉप होता काही बऱ्याच महिन्यांचा, तो केला. त्याच्यानंतर प्रोड्युसर्स वर्कशॉप होता, तो केला. आणि मग त्याच टी.व्ही स्टुडिओवरती आम्ही 36 एपिसोड्स केले आपल्या. कारण आपली वाद्य आणि तो असा नुसतंच कोणतरी येऊन वाजवतोय असं ठेवलं नाही. आम्ही सगळे गाण्याचे कार्यक्रम पण तसे केले की ते थीम बेस्ड असतील. कोणीतरी त्याच्याबद्दल बोलेल, कोणीतरी प्रश्न विचारेल की हे वाद्य काय आहे, सरोद, सतार, संतूर हे काय वाद्य आहे ह्याची माहिती आहे. ते सगळे इंग्लिशमध्ये केले, म्हणजे तिथल्या ऑडियन्सला ते कळावं. आपल्या नाटकांच्या बद्दल आम्ही साठेचं काय करायचं नाटक आम्ही केलं, पण ते अर्थात मराठीमध्ये केलं, त्यामुळे त्याला प्रेक्षक वर्ग मला त्याचं सबटायटलिंग केलं तरच मिळू शकणार असं होतं. पण तसं नाही, त्या कम्युनिटी ॲक्सेस चॅनलवरती इंग्लिश नाटकं केले तर ते त्याला नक्कीच त्यांच्याकडनं मदत होईल. आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. एवढं भरभरून बोललायस तू की मी मला आता सांग की गेले जवळजवळ 2 महिने तू
इकडे मुंबईत आहेस. आता इथून परत जाताना तू काय घेऊन जातोयस? प्रचंड नाटकं बघितलेली आहेत. एक 12 ते 15 नाटकं मी बघितली. माझा तो मेन हे असं, माझे नातेवाईक नेहमी तक्रार करतात की आल्यावरती हा पहिले पेपर उघडून बसतो की हे बघायचं आहे आणि मग उरलेल्या वेळामध्ये मी कोणाला तरी भेटेन. तर तो नाटकांची स्क्रिप्ट्स मिळाली आहेत चांगली चांगली निरंजन पेडणेकरकडून, किंवा आम्ही 2 नाटकं बघितली. जबलपूरचा एक ग्रुप आहे, ते पण तुम्हाला मिळालं तर तुम्ही जरूर बघा. भूमी आणि अगरबत्ती नावाची 2 नाटकं आहेत, मला हिंदीमधली. तर ती नाटकं बघायचा आम्हाला श्रीराम लागू रंग अवकाशमध्ये ती होती, त्याचा योग आला आणि ती अप्रतिम नाटकं आहेत. तर त्याचीही दोन्हीची मी स्क्रिप्ट्स मिळवलेली आहेत. फक्त त्या लोकांचं असं म्हणणं पडलं की आमची नाटकं आमचाच ग्रुप करेल, त्यामुळे ती करता येणार नाही. म्हटलं की आय ऑनर युअर रिक्वेस्ट, पण तुमचं नाटक हे जास्ती लोकांच्यापर्यंत नाही का पोचणार जर तुम्ही परवानगी दिलीत तर. म्हटलं अशा कित्येक आमच्याकडे क्लिअरिंग हाऊसेस आहेत, आम्ही तुम्हाला ऑनररियम देऊन त्याचे शो करणार आहोत, पण आम्हाला बसवायला आवडेल. तर अजून ते त्यांचं आमचं मन जुळलेली नाही आहे, त्यामुळे मग त्याच्यावर प्रयत्न करत राहू की त्याचे करावं. पण ही खूप खूप चांगली चांगली नाटकं, चित्रमित्र म्हणून, आर्ट म्हणून यास्मिना रेझाचं दुसरं नाटक आहे, त्याचं चित्रमित्र नावाने बघितलं. पुण्याला काय होतं की सहज शक्य आहे एखाद्या ठिकाणी जाऊन नाटक बघणं. मुंबईला अंतरं एवढी पडतात की तुम्हाला काही बघायचं असलं तर त्या पोचेपर्यंत नाटक सुरू होऊन गेलेलं असतं. तर तसं खूपच चांगला संचय घेऊन जातो आहे असा एक अनुभवांचा, असं मला वाटतं. वा. आणखीन आता हा खरा शेवटचा प्रश्न की याच्या पुढे चालेल ना? त्याला मी आधीच वॉर्न केलं होतं की मी बोलायला लागलो की थांबत नाही, त्यामुळे थांबवायची जबाबदारी तुझी आहे असं. आता नियरेस्ट फ्युचरमधले तुझे काही वेगळे प्लॅन्स किंवा काय असतील तर सांग, आणि त्याच्यासाठी आधीच शुभेच्छा देतो. थँक्यू. सो आता कलाला 22 वर्ष होतील एप्रिल महिन्यामध्ये आम्ही चालू करून. तर आमचं जेव्हा 20 वर्ष झाल्यानंतर एक आम्ही कमिटीचे लोक भेटलो होतो, तेव्हा मी म्हटलं की आपण आता वेब सिरीजचा जमाना आहे की लोकांना अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे. 2.5 तास लोक नाटकाला येऊन बसतील असं नाही. तर आपल्याला काय करता येईल, तर माझा वैयक्तिक इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे की शॉर्ट फिल्म्स बनवणं किंवा वेब सिरीज बनवणं. तर त्याच्या एखाद्या चांगल्या कथानकाच्या मी शोधात आहे की जे त्याचे एपिसोड्स करता येतील, की थोड्या थोड्या भागात त्याचं शूटिंग करून ते पुढे करावं असा उद्देश आहे. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक संस्थेच्या आयुष्यामध्ये कधीतरी ती जबाबदारी कोणावर तरी सोपवण्याची वेळ येते. तर तसाही एका दृष्टीने प्रयत्न चालू आहे की हे काम पुढे चालू राहण्यासाठी नवीन लिडरशिपकडे ते द्यावं असा प्रयत्न चालू आहे. कलाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद मराठे यांच्याशी खूप सुंदर संवाद सतीश जोशी यांनी साधला. खरंच खूप छान ऐसपैस गप्पा झाल्या. त्यांनी म्हटलं तसं अनौपचारिक अशा या गप्पा होत्या आणि ऐसपैस गप्पा झाल्या. आणि मला वाटतं या गप्पांच्या निमित्ताने खूप एक महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आज इथे झालं की एखादी संस्था कशी उभी राहते, ती कशा पद्धतीने काम करते आणि कशा पद्धतीने विस्तारत जाते, ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होणं खूप महत्त्वाचं असतं या सगळ्या गोष्टींचं, की येणाऱ्या पिढीसाठी तो एक महत्त्वाचा भाग असतो. आणि आज या गप्पांच्या निमित्ताने आज इथे ते घडलेलं आहे. आपला कलाचा प्रवास हा निश्चितच अजून बहरतच जाणार आहे. आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा कलासाठी आणि तुमच्या सगळ्या या कामासाठी. तुम्हाला शेवटचा प्रश्न सतीश जोशी सरांनी विचारलेला का आता इथून जाताना तुम्ही काय घेऊन चाललेला आहात, तर हे तुम्ही घेऊन चाललेला आहात त्याच्यामध्ये मी अजून एक ॲडिशन करणार आहे. एका कल्पनेचं खूळ मी तुमच्या डोक्यात घालून देणार आहे. ते म्हणजे आमच्या विज्ञान एकांकिका, की ज्या आम्ही यावर्षी महाराष्ट्रात 6 ठिकाणी राबवल्या. की जे डेडिकेशन तुमच्या कामामध्ये आहे, जे तुम्ही कलाच्या माध्यमातून ज्या डेडिकेशनने तुम्ही काम करत आहात, एका प्रकारची सेवाभावी वृत्ती त्या सगळ्या कामामध्ये आहे.
तर त्याच्याशी साधर्म्य आणि समांतर असणारा असाच हा प्रकल्प विज्ञान एकांकिकांचा आहे, की जो पूर्णतः सगळ्यांसाठीच नवीन आहे, की नाट्यातून विज्ञान सांगणं. म्हणजे त्यातले जेव्हा आपण विषय वाचाल, एकूण 4 पुस्तकं आहे. शरद काळे सरांचं नाट्यातून विज्ञानाकडे याचे 3 संच, आणि नंदिनी थत्ते आणि सुधीर थत्ते यांचं विज्ञान नाटकं, असे एकूण 4 संच आहेत. आणि विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने हे लिहिलं गेलेलं आहे असं म्हटलं तरी सगळ्यांसाठीच ते आहे, की आपल्या मनात असणारे जे कुतूहलजनक असे विविध प्रश्न आहेत, मग अगदी साधं मग ते चॉकलेट असेल, आपल्याला दिसणारं फुलपाखरू असेल, परग्रहावरचा पाहुणा असेल, स्वयंपाकघरातलं एखादं विज्ञान असेल, म्हणजे इथपासून ते अनेक कठीण अशा वैज्ञानिक संकल्पना या साध्या सोप्या सुंदर भाषेमधून नाट्यमय पद्धतीने मांडलेले. तर आपण कलाच्या माध्यमातून हा उपक्रम जर तुम्ही राबवला तर खूप महत्त्वाचा असं एक ते पाऊल ठरेल. तर ते एक कल्पनाचं खूळ मी आता तुम्हाला जाता जाता देत आहे, आणि आपण नक्की याच्यावरती विचार करावा विनंती. आणि आपण सगळ्यांनी खूप छान प्रश्न विचारले, आणि नेहमी नाहीतर मग बरेचदा संवाद एकीकडेच असतो, आज संवाद दोन्ही बाजूंनी घडलेला आहे, आणि त्यामुळे ही मुलाखत छान रंगलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचेही आभार, आणि आपण इथेच थांबूया.